हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपीजन वल्लभ गिरिवर गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन यशोदानंदन व्रज रंजन यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। राधा माधव कुंज बिहारी। श्री हरिनाम संकीर्तन की जय। हरे कृष्ण महामंत्र की जय। श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की जय। श्री राधा कुंज बिहारी भगवान की जय। श्री गौरताई की जय। जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई प्रदर्शन की जय। श्री बालाजी भगवान की जय। श्री प्रभुपाद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। मम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजाता सगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सगना ललिता श्रीविशाखान्वितं च। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिधि नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिशे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद।
हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। हरे कृष्ण। दंडवत प्रणाम। आजच्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आपण चालू करूया समर्पण करून। सहा गोस्वामींना वृंदावन 6 गोस्वामींना समर्पण। नाना शास्त्र विचारन एक निपुण सधर्म संस्थापको लोकानां हितकारिणौ त्रिभुवने मान्यो शरण्याकरो राधा कृष्ण पदारविन्द भजन नन्देन मतालिको वन्दे रूपसनातनौ रघुयुगो श्रीजीव गोपालको। श्री सनातन गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता लोकानां हितकारिणो शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञ होते। ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णाच्या दिव्य प्रेममय सेवेत ब्रह्मान असत। षड गोस्वामी अष्टकम की जय। षड गोस्वामी प्रभु की जय। श्री प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। तर काल आपण 64 अंगाबद्दलच चर्चा चालू केलेली आहे। तर तर 64 अंग सगळ्यांनी म्यूट करा हरे कृष्ण। तर 64 चालू केली होती। त्यापैकी पहिले जे महत्वाचे जे 10 विधी आहेत, खास करून प्रवृत्ती मार्ग आहे, ज्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आणि दुसरं 10 ते आहे निवृत्ती, जे आपण त्याग केला पाहिजे। आणि त्यानंतर 64 पैकी 44 जे राहतात, 44 जे आहेत त्याच सविस्तर रूपामध्ये आपण चर्चा करणार आहे। आणि त्यापूर्वी शेवटचे जे खास करून 64 पैकी शेवटचे 5 जे अंग आहेत ते खूप महत्वाचे आहेत। तर आपण बघण्यासाठी चालू केलं होतं। तत्पूर्वी काही प्रश्न, ह्याच्यावरचे काही प्रश्न। तर ह्याच्यामध्ये तर आपण जे पहिले 20 बघितले, त्या 20 मधले कुठला सर्वात महत्वाचा महत्वपूर्ण घटक आहे? 20 पैकी पहिल्या 20 अंगापैकी सर्वात महत्वाचा अंग कुठला आहे? प्रामाणिक गुरुची निवड करणे। गुरुपादाश्रय। अच्छा। बरोबर। तर खास करून आपण जर बघितलं, ऍक्च्युली जे पहिले 5 आहेत ते गुरुशी संबंधित आहेत। तर जे प्रामाणिक गुरुला शरण येणे, आणि त्यानंतर जसं दीक्षा प्राप्त करून त्यांच्याकडून शिकवण घ्यायची, महत्वाचे अंग आहेत, गुरुशी संबंधित आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जो भक्त आहे त्यांनी प्रत्येक दिवशी कमीत कमी किती वेळेस विष्णूच्या मंदिरात जायला पाहिजे?
दोन वेळेस 2 ते 3. हरे कृष्ण. तर ऍक्च्युली हे भगवंताचे मंदिर जाणे किंवा आपल्या घराला मंदिर बनवलं पाहिजे. ऍक्च्युली राधेश्याम सांगतात की पहिले 6 दिवस आपण जे म्हणजे आठवड्यातले 6 दिवस आहेत ते आपलं घर मंदिर आणलं पाहिजे. जे भक्तिविनोद ठाकूर जेव्हा ऑफिसमधून घरी यायचे, कोर्टमधून घरी यायचे, तेव्हा त्यांना वाटायचं की आता मी घरी आलोय आणि घरी म्हणजे एक मंदिर आहे. तर त्यांना एवढा आनंद व्हायचा, कारण घरचं वातावरण एवढं मंदिरासारखं असायचं. तर खूप सुंदर त्यांनी म्हणजे ते जे भजन आहे तर त्याच्यामध्ये ते लिहितात की मला एवढा आनंद होतोय की की मी आता घरी आलोय आणि एक मिनिट मी ते वैष्णव भजन काढत आहे. आचार्यांनी त्यांच्या उदाहरणाने दाखवले कशा प्रकारे आपण गृहस्थ असू द्या किंवा ब्रह्मचर्य असू द्या आपण कसं राहायला पाहिजे. तर खास करून आचार्य त्यांच्या जीवनाद्वारे दाखवतात. कृष्ण भजती भजती बोलूया. हरे कृष्ण. माधवती भक्ति जन जतन पालन कारी. हा, शुद्ध भक्त चरण रेणू हा भजनामध्ये ते लिहितात. तर आपण जेव्हा आपण ह्याला जातो, यात्रेला जातो, यात्रेला पण जातो जिथं भगवंत त्यांनी लीला केलेल्या आहेत आणि भगवंत त्यांच्या भक्तांसोबत तिथे धामामध्ये धाम म्हणून गेलेले आहेत. आणि इथे लिहितात ते जे दिन गृहे भजन देखी गृहे ते गोलोक भाय चरण सिधू देखिया गंगा सुख नसीम पाय. तर रोज भक्ती करत 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 एक दिवस असा म्हणजे अनुभव येतो की मी माझ्या घराला एक गोलोक वृंदावन म्हणून बदललेलं आहे. आणि मी जेव्हा चरणामृत घेतो, खास करून भगवंताला जेव्हा अभिषेक केलेला तर चरणामृत आहे, तर तेव्हा मी बघतो की त्याच्यामध्ये गंगेचं पाणी जे भगवंताच्या चरण कमलापासून आलेलं आहे, तर ते त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि माझ्या आनंदाला सीमाच राहत नाही. तर भक्तिविनोद ठाकूर सांगतात जे दिन ग्रहे भजन देखी ग्रहे ते गोलोक भाय. आपल्या घराला गोलोक अनुभव केला त्यांनी, म्हणजे त्यांचा अनुभव ते सांगत आहेत की कसं भक्तीमध्ये किती शक्ती आहे की त्यांनी स्वतःच्या घराला गोलोक अभिन्न आहे असं त्यांना म्हणजे अनुभव आला. आणि त्याच्यानंतर ते सांगतात तुलसी देखी जुडाय प्राण माधव तोष निजानी गौर प्रिया शाख सेवने जीवन सार्थक मानी. ते सांगतात की मला जेव्हा तुळशीचं झाड बघतो तेव्हा माझ्या हृदयामध्ये आनंदाला काही सीमाच राहत नाही. आणि माधव म्हणजे साक्षात भगवान आहे, तर भगवंत तुळशीशिवाय काही स्वीकारतच नाही. तर त्यांना पण खूप आनंद होतो जेव्हा तुळशी टाकून काही आपण भोग दाखवतो. आणि जेव्हा मी प्रसाद जे घेतो तेव्हा जीवनामध्ये एक वेगळाच अनुभव मला येतो. चैतन्य महाप्रभू खास करून शाक सब्जी म्हणजे जे हिरव्या पालेभाज्या आहेत ते शाक त्याला म्हटलं जातं.
तर ते घेण्यासाठी ते खूप म्हणजे प्रसिद्ध होते. आणि ते प्रसाद खाऊन एकदम अंगावर एकदम शहारे यायचे. तर तर भक्तिविनोद ठाकूरांचं खूप सुंदर हे भजन आहे, तुम्ही नंतर बघू शकता. हे खास शरणागतीच्या ज्यामध्ये आहे. शरणागतीमध्ये भक्ती अनुकूल मात्र करे स्वीकार, जे भक्तीसाठी अनुकूल जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. त्यामध्ये हे खास करून भजन येतं, शुद्ध भक्त चरण रेणू भजन अनुकूल. तर आपल्या घराला रोज आपण मंदिर बनवलं पाहिजे. आणि खास करून रोज सांगतात की जे आपण जे 6 दिवस आपण घरी राहतो, ऑफकोर्स 7व्या दिवशी पण 6 दिवस खास करून आपण घराला मंदिर बनवलं पाहिजे. आणि बरेच भक्त मी बघतो की ते घरामध्ये कंटिन्युअस प्रभुपदांची धून ठेवतात. आणि जेव्हा प्रभूजी जेव्हा ऑफिसमधून वापस येतात घरामध्ये, आलं की लगेच एकदम प्रभुपदांची धून ऐकून किंवा हरे कृष्ण महामंत्राचा गजर ऐकून एकदम वेगळ्याच जागी आपण आलोय असं अनुभव येतो. तर आपण आपण घराचं वातावरण शुद्ध बनायचा, शुद्ध ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. लोक का मंदिरात येतात आणि त्यांना शांत का वाटतं? बरेच लोक अनुभव करतात इथे येऊन शांती शांती शांती. बऱ्याच वेळेस आपण त्यांना बोलतो, अरे तुम्ही जप करा, तुम्ही हे करा, पण त्यांना नाही आम्हाला इथे शांत बसायचं, शांत वाटतंय. तर ऍक्च्युली लोकांना शांती पाहिजे आणि लोकांना खास करून इथे मंदिरामध्ये ते अनुभव येतो. कारण जिथे भगवंताची पूजा आराधना चाललेली आहे, जिथे भगवंताचं कीर्तन चाललेलं आहे, जिथे केंद्रबिंदू भगवंत आहे, त्या ठिकाणीच आपण आनंदी आणि त्याच्यामध्ये मन आपण शांत राहू शकतो. तर घराचं वातावरण तसं असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये आपले सर्व जे नातेवाईक आहेत त्या सर्वांना ती अनुभूती येईल जेव्हा आपण भगवंताला केंद्र ठेवू आणि जेव्हा आपण भगवंताची प्रसन्नता, गुरुची प्रसन्नता हा आपण विचार ठेवू. त्यासाठी कीर्तन करणे, रोज आरती करणे, प्रभुपादांनी आपल्याला खूप सुंदर विधी दिलेले आहेत. आज आपण ते बघतोय कशा प्रकारे ते 64 अंगामधल्या जास्तीत जास्त अंग आहे ते आपल्याला प्रभुपादांनी सकाळचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये करण्यासाठी सांगितलेलं. त्यामुळं ते आपण नित्यनेमाने केलं पाहिजे. तर तर हा शेवटचा प्रश्न. 64 जे अंग दिलेत त्यामधला सर्वात महत्वाचा अंग कुठला आहे? तर त्याचे ऑप्शन पण दिलेले आहेत. अर्चा विग्रहाची पूजा करणे, श्रीमद भागवतचं श्रवण करणे, भक्तांची संगती करणे, संकीर्तन करणे आणि मथुरावास करणे. भक्तांची संगती करणे. संगती. संकीर्तन. अच्छा, कोणी वाचलंय त्याच्यामध्ये? वाचलेलं आठवतंय पुस्तकामध्ये? मी आता प्रश्न विचारलाय पण पुस्तकामध्ये तुम्ही कुठे वाचलंय 64 पैकी सगळ्यात महत्वाचा अंग कुठला आहे? आपल्या अनुभवाने, आपल्या माहिती, आपल्या ज्ञानाने आपण बोललो. आपण हे म्हणजे पुस्तकामध्ये कुठे दिलेलं आहे ते कोणी सांगू शकतं का? पान नंबर 62. 64 तत्वांपैकी पहिली 5 म्हणजे अर्चा विग्रहांची सेवा, श्रीमद भागवताचे श्रवण, भक्तांचा संग, संकीर्तन आणि मथुरा मंडळात निवास. हा, पण मी जे विचारलं ते की त्याबद्दल सगळ्यात महत्वाचा अंग कुठला आहे 64 मधला? भक्तांचा नाम संगत आहे. नाम संकीर्तन. ठीक आहे, हे तर 5 महत्वाचे अंग आहेत, ते बरोबर आहे. ओके, ठीक आहे. तर मी बेसिकली एक नव्हतं पाहिजे आपल्याला, आपल्या जे किती आहेत ते आणि कुठले आहेत तेच विचारलं होतं. बरोबर, पहिली 5 महत्वाची तत्व आहेत. तर हे 5 तत्व आपण आता बघितलं. बरोबर, तर ही 5ही महत्वाचे आहेत. 64 पैकी हे 5 महत्वाचे आहेत. ते खास करून आता या दुसऱ्या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला रूप गोस्वामी सांगणार आहेत कशामुळे हे महत्वाचे आहेत आणि हे आपण कशी केली पाहिजे हे पण डिटेलमध्ये सांगितलं. त्यामुळं महत्वाचं काय आहे आणि ते कसं करायचं हे पण आचार्याने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला असं कुणीच म्हणू शकत नाही की अरे मला माहित नव्हतं किंवा मला कळालं नाही. ऍक्च्युली आपण काहीच बोलायला वाव नाहीये. आचार्याने सगळं काही आपल्याला करून दिलेलं आहे, बनवून दिलेलं आहे. आता फक्त आपल्यावरच आहे की आपण ते किती गांभीर्याने आपण त्याला आश्रय घेतो.
ठीक आहे, तर आपण काल चालू केलं होतं बघण्यासाठी. तर पहिला जो अंग आपण बघितला, गुरुपादाश्रय, गुरुचा आश्रय घेणे. त्यानंतर दीक्षा, श्रीकृष्ण दीक्षा आदी शिक्षण, दीक्षा आणि शिक्षा. तर कशा प्रकारे गुरूंच्या दीक्षा घेऊन त्यांच्याकडून त्यांचे उपदेश, त्यांच्याकडून ज्ञान अर्जन करणे. त्यानंतर विश्रंभेन गुरुसेवा, एकदम नम्रतेनं भावने गुरुला विश्वास आणि एकदम ठाम विश्वासाने आपण त्यांची सेवा करणे. त्यानंतर कशा प्रकारे आपण साधू वर्तमान वर्तनम, तर गुरु आणि आपण वेगळे गुरु आहेत आपल्याला. जसं आपण वंदे गुरु श्री चरणारविंदम, तिथं गुरुसाठी म्हणतो. आणि खास करून आपण जी प्रार्थना गातो रोज, ओम ज्ञान तिमिरांधस्य, त्याच्यामध्ये पण श्री गुरु ओम ज्ञान तिमिरांधस्य श्री रूपम सागरतम सगुण साधवितम सावधम परिजन श्री गुरु, सॉरी, श्री गुरु वैष्णवांचे वंद्य श्री गुरु युत पद कमलम. हा, करेक्ट. श्री गुरु म्हणजे गुरु आणि त्यांचे सर्व आपले संप्रदायातले गुरु आणि गुरु दोन्ही पण. तर आपण प्रार्थनेमधून आपण सर्वांना धन्यवाद करतोय, प्रणाम करतोय, त्यांच्या आशीर्वादाची अभिलाषा करतोय. तर आपण साधू वर्तमान वर्तन, ते जे साधू आहेत आणि खास करून म्हणजे शास्त्र आहेत, शास्त्र आणि साधू या दोघांचं अनुकरण करून आपल्या जीवनामध्ये पुढे जायचंय, भक्तीमध्ये पुढे जायचंय. तर हे पण आपण काल बघत होतो. त्याच्यानंतर सद्धर्म पृच्छा. तर सद्धर्म पृच्छा म्हणजे आपण गुरुकडून गुरुंना प्रश्न विचारणे, त्यांच्याकडून आपण आपल्याला जे अडतंय त्याचा सर्वांचा म्हणजे सर्व आपले क्लिअर करून घेणे. कारण डाऊट जे असते, शंका जी आहे ना, ती एक राक्षसारखी आहे. आपण जर आपल्या मनात शंका ठेवली आणि आपण ते निरसन केलं नाही, तर तो आपल्याला राक्षस आपल्याला खाऊन टाकतो आतमध्ये. त्याचप्रमाणे शंका आपल्याला ती खाऊन टाकेल. त्यामुळे जेव्हा जिथं आपल्याला शंका आली आहे तिथे लगेच आपण त्याला विचारलं पाहिजे. तिथं लगेच आपल्याला विचारता नाही आलं तर नंतर ऍटलिस्ट जसं शाळेमध्ये पण मुलांना काही शंका आली तर शिक्षक विचारतात, कोणाला काही प्रश्न आहे का? तर त्यांनी नाही म्हणले, सगळे नाही म्हणले, मग शिक्षक पुढे जाईल. पण एखाद्या शंका असेल तर त्यांनी ऍटलिस्ट क्लास झाल्यानंतर शिक्षकाकडे जाऊन त्यांनी विचारलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या पण भक्तीमध्ये काही आपल्याला शंका येऊ शकतात कधी कधी, आणि त्या कधी गंभीर शंका असतात. मग त्या गंभीर शंकाला आपण प्रश्नाचं निरसन केलं पाहिजे, नाहीतर मग तो पुढे चालून आपल्याला तोच शंका आपल्याला खाऊन टाकेल. त्यामुळे सद्धर्म पृच्छा, आणि पण त्याचा भाव का असला पाहिजे? भाव नम्रतेनं भाव असला पाहिजे. विचारायचं म्हणून विचारायचं नाही. जसं एकदा प्रभुपादांना कुठेतरी म्हणले, प्रभुपाद द्वारकेमध्ये संडासाची लाईन आहे, पाईपलाईन आहे, ती कशी असायची, त्यांनी कसं त्याचं निरसन केलं होतं, कसं त्यांनी हे केलं होतं? तर प्रभुपाद म्हणे, द्वारकेबद्दल तुम्ही विचार, द्वारकेमध्ये राण्या कशा आहेत, कशा भक्ती करतात, द्वारकेमधल्या राण्याचं भाव काय असतात, द्वारकेबद्दल विचारा. पण हे सिवेज लाईन काय आहे, कशी केली, त्यांनी कशी बांधली असेल, किंवा हिरण्यकशिपूने असे दोन्ही हात उंच केले, आणि दोन्ही हात उंच केले तर एवढा त्यांनी तपस्या घनघोर केली की पूर्ण सगळ्या जगामध्ये त्याचं आगीसारखं एकदम लोकांना भास आला. सगळेजण एकदम त्रस्त झाले होते. ते हात उंच केली तर ते हातातून कशी काय ती ऊर्जा प्राप्त झाली, बाहेर कशी गेली आणि काय? तर असे म्हणजे आता सिद्धी आहे, सिद्धीवाल्याकडे सिद्धी असणार आहे, आणि त्यांनी ते सिद्धीद्वारे लोकांना त्रास दिला, तर ते कळून झालं. पण त्याच्याबद्दल म्हणजे ते समजल्यानं आपण भगवंताच्या जवळ कसे जाणार? नाही, त्याचं काही असं काही स्पेशल असं काही नाहीये. तर असे आपण प्रश्न विचारले पाहिजे ज्याद्वारे आपण स्वतः पण भगवंताकडे जाऊ, आणि त्या प्रश्नाचे निरसन करताना जे लोक ते ऐकतील त्यांना पण भगवंताकडे जाण्याची संधी मिळेल. अशा प्रकारचे आपण प्रश्न विचारले पाहिजे. जसं नारद मुनींनी भक्तिवेदांतांना विचारलं होतं,
कशा प्रकारे मी तुमचं उच्चिष्ट घेऊ का आणि कशा प्रकारे भक्ती केली पाहिजे. व्यासदेवानी पण सांगितलं की तुम्ही नारद मुनी कसे काय झाले, तर त्याच्याबद्दल तुम्ही मला थोडं सांगा. तर अशा अशा प्रकारचे प्रश्न जिज्ञासा केली पाहिजे. जिज्ञासू श्रेय उत्तम, जिज्ञासा केलीच पाहिजे, पण त्याचा उद्देश आहे तो आपण भगवंताची किंवा जो प्रवचन करणार आहे त्याचं किती ज्ञान आहे, त्याला खरंच हे समजतंय का, अशी आपण प्रश्न म्हणजे आपण त्याची परीक्षा नाही घ्यायची. आपण आपल्या भक्ती साठी पोषक असण्यासाठी आपण प्रश्न विचारू शकतो. तर विचारायचं म्हणून विचारणं असं नाहीये. तर अशा प्रकारे ही सद्धर्म पृच्छा. त्यानंतर ओके, आता इथून आपण पुढे काल इथपर्यंत आपण चर्चा केली. साधू पुरुष चरण चिन्हांचे अनुसरण करणे. ओके, तिथपर्यंत आपण वाचले काल. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. पान नंबर 66 शाश्वत धार्मिक तत्वांविषयी पृच्छा, तिथून स्टार्ट करायचं. हो हो, तर तेच आता आपण बघितलं. तर प्रशांत चालू करू आपण. जागृती माता जी होता, जागृती माता जी होता. प्रभूजी कोणाचं हरे नाव घेतलंय? हा ठीक आहे. वाचू का? हरे थोडी ज्यांचं झालं ना त्यांना मेगा डिस्ट्रिक्ट माता जी होता. हरे कृष्ण प्रभुजी. हो. शाश्वत धार्मिक तत्वांची पृच्छा. नारदीय पुराणात असे म्हटले आहे की जर एखादा मनुष्य भक्तिमय सेवेविषयी खरोखर गंभीर असेल तर त्याच्या सर्व इच्छा विनाविलंब पूर्ण होतील. श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरिता सर्व भौतिक वस्तूंचा त्याग करण्यास तत्पर असणे. पद्य पुराणात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीने भौतिक इंद्रिय तृप्तीतून निवृत्त होऊन भक्तिमय तत्वाचा स्वीकार केला आहे तिच्याकरिता वैकुंठ लोकांतील ऐश्वर्य प्रतीक्षा करीत असतात. पवित्र स्थळी निवास करणे. बस. हरे कृष्ण. तर याच्यामध्ये सद्धर्म पृच्छा. तर आपल्या जीवनाचं जे खास करून आपलं आपली जी जो स्वतःचा धर्म आहे, स्वतःचा जो स्वार्थ कसा आपण प्राप्त करायचा, त्याबद्दलची चौकशी करणे हे महत्वाचं आहे. शाश्वत धार्मिक तत्वांची चौकशी किंवा पृच्छा किंवा आपण त्यांना विचारत आहे. तर नारदी पुराणामध्ये सांगितलं की कसा एखादा मनुष्य भक्तिमय सेवेविषयी खरोखर गंभीर असेल तर तिच्या सर्व इच्छा विलंब पूर्ण होतात. तर आपण जेव्हा अभ्यास करतो, प्रभुपदांचे ग्रंथ वाचन करतो, ऍक्च्युली प्रभुपदांचे ग्रंथ आपल्याला खूप आपला पाया असला पाहिजे. पाया चांगला असेल इमारत चांगली भक्कम बनते. तर त्यामुळे आपण प्रभुपदांच्या ग्रंथावर खूप जास्त वेळ दिला पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे नित्य नियमानं. आणि त्यांनी जे आपल्यासाठी दिलेलं आहे तर ते खरं धन आहे. ऍक्च्युली ते ग्रंथ धन आहे. तर त्याला आपण समजलं पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास आपण वाढवला पाहिजे. तर आपण अभ्यास करताना आपल्याला काही प्रश्न येतील तर ते प्रश्न आपण लिहून ठेवायला पाहिजे आणि मग एखाद्या भक्तांकडे जाऊन त्यांच्याशी विचारपूस केली पाहिजे. तर हे पण एक साधना भक्तीचं एक अंग आहे. हे टाइमपास नाहीये किंवा हे असंच करायचं म्हणून करायचं नाहीये. हे अंग आहे की आपल्याला इथं मला शंका येते, मला ह्याचं निरसन होत नाहीये, तर ठीक आहे, मग आपण एखाद्या वरिष्ठ भक्तांकडे जाणे आणि त्याच्याशी त्याच्याबद्दलचं देवाणघेवाण करणे. तर हे पण खूप महत्वाचं एक अंग आहे. आणि याद्वारे आपण नम्र भावना पण आपली प्रस्तुत होते की आपण कसे नम्र भावाने त्यांना विचारत आहे. तर हे आपल्या भक्तीसाठी खूप पोषक आहे. त्यासाठी आपण त्याच्यावर वेळ दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तर हे आपल्या भक्तीसाठी खूप पोषक अंग आहे की आपण ते विचारपूस करणे. त्यानंतर सांगितलंय
श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता सर्व भौतिक वस्तूंचा त्याग करण्यास तत्पर असणे. म्हणजे आपल्या जी गरज आहे तेवढ्याच गोष्टी स्वीकारणे. यावत अर्थानुवर्तित, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्यासाठी तेवढेच आपण स्वीकारल्या पाहिजे. जास्त गोष्टी आपण स्वीकारल्या, दोन गोष्टी आहेत, एक गरज आहे, एक वॉन्ट आहे आणि एक नीड आहे. वॉन्ट म्हणजे मला काय इच्छा आहे, माझी इच्छा, म्हणजे मला काय वाटतंय, आणि नीड म्हणजे गरज. गरज आणि वॉन्ट ह्या दोन वेगळे. वॉन्ट म्हणजे इच्छा, तर गरज म्हणजे आपल्या जीवनासाठी, जसं जसं अन्न वस्त्र निवारा आपण म्हणतो. आणि वॉन्ट्स म्हणजे जसं परवा एक माताजी आल्या होत्या, त्यांनी भागवत क्लास दिल्या होत्या, तर त्यामध्ये की माझ्याकडे मोबाईल पण नाहीये, मी मोबाईल वापरत नाही, लॅपटॉप आहे. अमेरिकन माताजी होते, त्यांनी भागवत क्लास दिला, तर ते सांगत होते. तर बऱ्याच वेळेस आपण एवढं ठीक आहे, गरज आहे तर वापरला पाहिजे, पण गरज नसेल तर त्या गोष्टीचा आपण त्याग दिला पाहिजे. का? कारण एक तर आता बऱ्याच वेळेस काही काही लोक विचारतात की, म्हणजे काही काही लोकांना लोक सांगतात त्यांच्याकडं 20-20 प्रकारचे कपडे आहेत, म्हणजे 20 ड्रेस आहेत. तर 20 ड्रेसला मेंटेन करणं, त्याला सांभाळणं, त्याचं काळजी घेणं, त्याला त्याच्यासाठी जागा ठेवणं, हे किती मोठं हेडेक आहे. 2-3-4-5 ठीक आहे, पण 20-20 आणि 40-40 काय. एक तर कुठल्या तरी देशाची पंतप्रधान च्याकडे 6,000 चप्पलच्या पेअर्स आहेत. तर आपण जरी म्हणलं महिन्याला किंवा दिवसाला एक, तरी पण 6,000 कुठे आहेत आकडा. आणि कोणतरी एकाकडे खूप साड्या आहेत, म्हणजे अशा. तर सांगायचा उद्देश काय आहे की जेवढी गरज आहे आपल्याला तेवढंच आपण वापरलं पाहिजे, म्हणजे तेवढंच आपण ठेवलं पाहिजे. अनावश्यक गोष्टीला आपण सांभाळणं, खूप आपला वेळ पण जातो, आपली पैसा पण जातो, म्हणजे आपली शक्ती पण जाते, आणि मन मन पण स्थिर राहत नाही समजा. कारण जास्त गोष्टी असल्या आणि त्या हरवून गेल्या, कुठं विसरलो आपण, तर त्याचं टेन्शन खूप असते. आणि मग आपण त्याचा म्हणजे जे भगवंतासाठी आपण वेळ द्यायला पाहिजे, भगवंताचं ध्यान करण्यामध्ये वेळ द्यायला पाहिजे, तो तिकडं वेळ जातो. त्यासाठी आपण सांगितलंय की कमीत कमी वस्तूंचा स्वीकार करणे आणि त्या वस्तूंचा योग्य मार्गाने वापर करणे. आपल्या जीवन जगण्यासाठी जे काही आपल्याला आवश्यक आहे तेवढंच आपण गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. प्रभुपादांनी सांगितलं की आपली, तर प्रभुपाद लिहितात, is better even regulatory principle according to his own ability and then follows that vow without fail. तर आपण स्वतः ठरवलं पाहिजे की आपण काय करायचंय, आपल्याला किती करायचंय, आणि त्यानुसार आपण ते पालन केलं पाहिजे. जसं बरेच काही भक्त असे हे करतात की सकाळी मी ऑफिसला जायच्या अगोदर माझ्या 16 माळा मी करणार. तर त्यासाठी मग कधी कधी लवकर झोपावं लागतं, लवकर उठावं लागतंय, मग ते करण्यासाठी ते तयार आहेत. मग त्यासाठी बऱ्याच वेळेस ऑपॉर्च्युनिटी येतात. जास्त किती आपण म्हणजे जॉब पण, आता मी काही मुलांना भेटतो तर ते म्हणतात की 18 तास जॉब करतात ते, 17 आणि 18 तास, म्हणजे एक जॉब आहे प्लस दुसरा ओव्हरटाईम जॉब करणार, आणि मग भक्तीसाठी वेळ काहीच नाहीये. तर तसं नसलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला जे आवश्यक आहे तेवढं आपण जॉब करणे, आपल्या घराचं, आपल्या बाकी सर्वांचं देखरेख काळजी घेणे, पण भक्तीसाठी पण आपण वेळ योग्य दिला पाहिजे. त्यासाठी सांगितलंय की जेवढ्या जसं बऱ्याच वेळेस काही काही भक्त म्हणतात की रोज आरती करतात ते, मग सकाळी मंगल आरती, नरसिंह तुलसी आरती, नंतर गुरुपूजा, आणि नंतर मग 2-4 माळा करतात आणि जातात. आणि मग दिवसभर मग ते 16 माळा कसे संपवतील, मग कधीतरी तिकडे 2 माळा, मग संध्याकाळी आल्यानंतर 3-4 माळा, नंतर झोपायच्या अगोदर बाकी उरलेल्या सगळ्या 8 माळा. तसं नाही ऍक्च्युली. आपण प्रायोरिटी जी आहे ना ती आपण सकाळी जप करण्यासाठी दिली पाहिजे. बाकी मग मंगल आरती वगैरे अष्टक आहे ते आपण करू शकलो तर ठीक आहे,
नाही तर ऍटलीस्ट जाताना आपण ते अष्टक म्हणू शकतो. आणि मग रविवारी किंवा जेव्हा सुट्टी आहे तेव्हा आपण डिटेलमध्ये आपण पूजा करू शकतो. पण कमीत कमी खास करून गुरुला जे आपण वचन दिलंय 16 माळाचा जप, आणि तो सुद्धा असंच नाही, बऱ्याच वेळेस मी बघितलं गाडी चालवताना पण नामजप चालू आहे भगवंताचं, म्हणजे भक्तांचा. एका हातानं स्टेअरिंग व्हील आणि दुसऱ्या हातानं माळ जप, तर कार चालवताना पण जप चालू आहे. तर ऍक्च्युली ते खूप भयानक आहे, खूप धोकादायक आहे. आणि एक तर म्हणजे आपल्या 16 माळामध्ये तर आपण ते इन्क्लूड करू शकत नाही ऍक्च्युली. 16 माळा आपण ध्यानपूर्वक केल्या पाहिजे. तर त्यासाठी आपण हे सांगितलं ना की कशा प्रकारे आपण भगवंत संतुष्टीकरिता आपण सर्व गोष्टी केल्या पाहिजे. तर भगवंत संतुष्टी काय आहे, जेव्हा आपण पूर्णपणे खास करून इथे भगवंत पण सांगतात की मा मनुस्मर युद्धच, युद्ध कर मला स्मरण करून युद्ध कर. तर तर आपण ते त्यासाठी आपण आपला व्यवसाय करताना, आपण सर्व करताना आपण ते लक्ष घेतलं पाहिजे. नंतर पवित्र स्थळी निवास करणे. यस प्रभू. दत्ता माताजी होता दत्ता माताजी होते. माधुरी कानडे होते. हरे कृष्ण प्रभूजी, मी बाहेर आहे, नेमकं पुस्तक नाही माझ्याकडे. ओके. मी वाचू का? हा वाचा. वाचू का प्रभू? हा वाचा ना. हरे कृष्ण. पवित्र स्थळी निवास करणे. त्याला बोलवलं तो खाली रिपेअर गाडी. स्कंद पुराणात असेही म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीने द्वारका नगरीत 6 महिने, 1 महिना किंवा अगदी 15 देखील निवास केला तरी तिला वैकुंठ लोकांची प्राप्ती होऊन सारूप्य मुक्तीचा लाभ होऊ शकतो. सारूप्य मुक्ती म्हणजे चतुर्भुजधारी भगवान नारायणासारख्या रूपाची प्राप्ती होणे होय. ब्रह्मपुराणात असे म्हटले आहे, भगवान जगन्नाथांच्या 80 चौरस मैल क्षेत्रफळ असलेल्या पुरुषोत्तम क्षेत्र नामक धामाचे दिव्य महत्व शब्दात व्यक्त करता येणे शक्य नाही. अगदी स्वर्ग लोकातील देवी देवता सुद्धा जगन्नाथपुरीच्या निवाशांना वैकुंठातील निवाशाप्रमाणे रूप असल्याचे पाहत असतात. म्हणजेच देवी देवतांना जगन्नाथपुरीतील निवासी हे चतुर्भुजधारी दिसून येतात. नैमिष्य अरण्यात एकदा साधूंचा एक मोठा समाज एकत्र आला होता. त्यावेळी सूत गोस्वामींनी श्रीमद भागवताचे पारायण केले आणि गंगा नदीचे महत्व याप्रमाणे सांगितले. गंगा नदीचे पाणी नेहमीच भगवान श्री कृष्णांच्या चरणी अर्पण केलेल्या तुळशीचा रस धारण करीत असते आणि म्हणून गंगा नदीचे हे पाणी सदैव श्री कृष्णांची कीर्ती गात वाहत असते. जेथे गंगा नदीचे पाणी वाहत जाईल तेथील सर्व काही अंतर्बाह्य शुचिर्भूत होत जाईल. केवळ आवश्यक वस्तूंचा स्वीकार करणे. नारदीय पुराणात असे म्हटले आहे की भक्तिमय सेवा करण्याविषयी गंभीर असणारा मनुष्य आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा स्वीकार कधीच करीत नाही. याचा अर्थ असा की मनुष्याने भक्तिमय सेवेच्या तत्वांची उपेक्षा करू नये व त्याचप्रमाणे आपल्या क्षमतेपलीकडील भक्तिमय तत्वांचे नियम स्वीकारू नयेत. उदाहरणार्थ असे म्हटले जाऊ शकते की एखाद्याने दिवसातून निदान 1,00,000 वेळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा, परंतु हे शक्य नसल्यास त्याने आपल्या शक्तीनुसार नाम जप करावा. साधारणपणे आम्ही आमच्या शिष्यांना जपमाळेवर निदान 16 माळा जप करण्याची शिफारस करतो व त्यांनी एका दिवसात इतक्या माळा पूर्ण केल्याच पाहिजेत. यदा कदाचित एखाद्या शिष्याला दिवसातून 16 माळा करणे शक्य नसल्यास त्याने दुसऱ्या दिवशी तरी त्या पूर्ण केल्या पाहिजेत. त्याने कोणत्याही परिस्थितीत आपल्या व्रताचे पालन केले पाहिजे. जर त्याने अशा प्रकारे कठोरपणे व्रत पालन केले नाही तर तो निश्चितच आपल्या व्रताची हेळसांड करू शकतो आणि हा भगवत सेवेमध्ये एक अपराध
ठरू शकतो. जर आपण अपराधांना उत्तेजन दिले तर आपण भक्तिमय सेवेत प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे मनुष्याने स्वतःच्या क्षमतेनुसार एखादे व्रत स्वीकारणे श्रेयस्कर आहे व त्यानंतर त्याने या व्रताचे पूर्णपणे पालन करावे. यामुळे तो भक्तिमय सेवेमध्ये प्रगत होऊ शकेल. एकादशीच्या दिवशी उपवास करणे. बस हा बस. तर ह्याच्यामध्ये सांगितले कशा प्रकारे पवित्र स्थळी निवास करणे. तर प्रभूंनी सांगितलं आमचे मंदिर, आपले सर्व मंदिर आहेत हे वैकुंठपेक्षा आहे. तर आपण दर रविवारी मंदिरामध्ये आलं पाहिजे. ऍक्च्युअली हे खूप महत्वाचा विधी आहे. बऱ्याच वेळेस हे आजकाल पालन केलं जात नाही. आपल्याला वाटतं की मी 16 माळा करतो किंवा करते, 4 नियमाचे पालन करते आणि दीक्षित झालेली आहे आणि मग आपण रविवारी मंदिरामध्ये येत नाही. ऍक्च्युली हे योग्य नाहीये. आपले खास करून प्रभुपादांनी जी विधी दिलेला आहे संडे लव्ह फीस्ट, म्हणजे जे साप्ताहिक रविवारचा जो सत्संग आहे तर तो सर्वांना एकत्र आणणे, एक आपला समुदाय आहे, हे आपलं एक परिवार आहे. परिवारांमध्ये एकत्र येणे, पार्टी करणे, एकमेकाशी सुखदुःखाची चर्चा करणे, तर हे बाहेरच्या जगामध्ये केलं जातं. त्याचप्रमाणे हे जे मंदिरामध्ये जे संडे फीस्ट, लव्ह फीस्ट चालू केलं प्रभुपादांनी, त्याचा उद्देश पण तोच होता की आपण जरी 5-6 दिवस आपल्या व्यवसायामध्ये आपण बिझी असतो आणि एवढ्या लांब लांबून येणं रोज रोज शक्य नाहीये, तर ऍटलिस्ट कमीत कमी रविवारचा दिवस आपण वेळ काढला पाहिजे आणि भक्तांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. कारण प्रभुपाद सांगतात हे मंदिर म्हणजे भगवंताचं धाम आहे, इथे वैकुंठ धाम आहे आणि इथे इथे आल्यानं एक भक्तांच्या सोबत कीर्तन करणे, भक्तांच्या सोबत नृत्य करणे, भक्तांच्या सोबत हरिकथाचं श्रवण करणे, भक्तांच्या सोबत भगवंताचं दर्शन घेणे आणि भक्तांच्या सोबत प्रसाद स्वीकारणे, तर हे खूप मोठं भक्तीचं लक्षण आहे ऍक्च्युअली. तर त्यामुळं आपण हे वेळ काढणं खूप महत्वाचं आहे. त्याला आपण म्हणजे प्रायोरिटी दिली पाहिजे, म्हणजे आपण त्याला खूप महत्व दिलं पाहिजे की हे रविवारच्या दिवशी आपला जो दिवस आहे मंदिरासाठी दिवस आहे. तर हे आपल्या भक्तीसाठी खूप पोषक आहे आणि वर्षातून एकदा गुरु वेगवेगळ्या ठिकाणी धाम यात्रा करत असतात. या धाम यात्रेला पण आपण जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, कारण धामाचं दर्शन खूप पवित्र आहे. शक्य आहे तेवढं, म्हणजे कारण गुरूंच्या समय, जसं मी आपण आता ते शुद्ध भक्त चरण रेणू त्याच्यामध्ये पण भक्तोर ठाकूर लिहितात, जे सब स्थाने हेरी स्वामी प्रणय भक्त संगे. म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताच्या लीला झाल्यात त्या ठिकाणी एकत्र नाही जात, किंवा बाहेरचे जे टुरिस्ट लोक आहेत तर ते चला इकडं 4 धाम यात्रा चला किंवा वृंदावन यात्रा चला, त्यांच्याबरोबर आपण जात नाही का, कारण यात्रा भक्तांसोबत केली पाहिजे, गुरुसोबत केली पाहिजे, गुरुवर्यांसोबत केली पाहिजे. कारण जे धाम आहे धाम प्रकट करण्यामध्ये त्यांची शक्ती असते, त्यांना शक्ती असते. धाम आपण जाऊन या भौतिक भौतिक ज्या शरीराचे डोळे आहेत त्यांनी आपण धाम दर्शन करू शकत नाही. जसे एकदा भक्तिसिद्धांत ठाकूर हे प्रवचन देत होते आणि तेव्हा एक अनाउन्समेंट झाली की आता शेषशाही विष्णू आहेत, त्यांचं दर्शन थोड्याच वेळेसाठी आहे, तर ज्याला कोणाला दर्शनासाठी जायचंय त्यांनी दर्शनाला लगेच जायचं आहे. आता बाहेर लगेच भक्त चाललेले आहेत आणि जर जायचं नाही त्यांनी इथे गुरु महाराज प्रवचन देत आहेत. तर जवळपास 90% लोक भक्त निघून गेले दर्शन घेण्यासाठी आणि थोडेसेच काही संन्यासी बसले होते, त्याच्यामध्ये प्रभुपाद पण बसले होते. प्रभुपाद तेव्हा गृहस्थ होते पण प्रभुपाद बसले होते आणि तेव्हा भक्तिसिद्धांत ठाकूरांनी बघितलं हा जो मुलगा आहे ना अभय, तो खूप ध्यानपूर्वक श्रवण करतो. प्रभुपाद म्हणायचे, हरे कृष्ण, प्रभुपाद म्हणायचे की मला एवढं कळत नव्हतं सगळं जरी गुरु महाराजांचं वाक्य, पण तरी पण
माझी जी बसण्याची किंवा ऐकण्याची जी इच्छा होती, जी उत्सुकता होती, तर त्याच्यामुळे त्यांना खूप भक्ती संसर्गाकडून खूप प्रभाव पडला. आणि त्यांनी लगेच वाक्य बोलले, बघा हा अभय ना, तो खूप माझा उत्सुकतेनं श्रवण करतो माझे प्रवचन. आणि बाकी संन्यासी लोक होते, संन्यासी आणि इथं ग्रहस्थ, पण त्यांनी ऐकण्यामध्ये खूप उत्सुकता दाखवली. आणि जेव्हा मग सगळे भक्त वापस आले, तेव्हा म्हणले, बघितलं चर्मचक्षुनी तुम्ही भगवंताला बघू शकता का? असं भक्त करून त्यांना विचारलं. ते म्हणले, जेव्हा तुम्ही कानामधून भगवंताच्या लीला श्रवण कराल, भगवंताबद्दल ऐकाल, त्या श्रवणाच्या मार्गाने आपण भगवंताला बघू शकतो म्हणे. या भौतिक जगाच्या या डोळ्यातून आपण भगवंताला नाही बघू शकत, असं भक्त ठाकूरांनी कडक म्हणजे उपदेश त्यांना दिला. तर सांगायचा उद्देश की आपण ऍक्च्युअली भगवंताचं दर्शन घेणं हे खूप पवित्र आहे. आणि खास करून आपण जे पवित्र स्थळी आपण निवास करणे, तर हे पण खूप सांगितलेलं आहे. तर त्यासाठी कमीत कमी यात्रेला जाणं जेवढं शक्य तेवढं आपण केलं पाहिजे. आणि इथं सांगितलंय कशा प्रकारे जगन्नाथपुरीमध्ये चतुर्भुज रूपामध्ये दर्शन करतात सगळे देवी देवता बाकी सगळ्या धामवासियांना. तर धामवास खूप शुद्ध करणार आहे. त्यासाठी त्या 5 अंगामध्ये एक एक आहे धामवास. तर मथुरा, वृंदावन अशा वेगवेगळ्या ठिकाणी धामवास करणे. पण आपल्याला गुरूंच्या उपदेशानुसार आपल्याला धामवास केला पाहिजे. कारण चैतन्य महाप्रभू पण सांगायचे, जर तुम्ही शुद्ध नसाल तर तिथे जाऊन तुम्ही धाम मध्ये अपराध कराल. त्याच्यामुळे धाम मध्ये जाण्यासाठी पण आपल्याला आशीर्वाद घेतला पाहिजे गुरूंचा. तेव्हाच मग आपण ते धामवास आपल्याला यशस्वी ठरेल. धामवासामध्ये जर आपला अपराध झाला, मग तो खूप मोठा भयंकर आपल्याला त्याची परिणाम भोगावा लागतो. आणि त्यानंतर सांगितलं केवळ आवश्यक वस्तूंचा स्वीकार करणे. तर अनुकूल असे संकल्प, प्रतिकूल असे वर्जन. तर जेवढं आपल्या भक्तीला जे आवश्यक आहे त्या वस्तूंना आपण स्वीकारलं पाहिजे. जसं जेव्हा आपण भक्तीमध्ये चालू करतो, तेव्हा असं नाही की पहिल्या दिवशी आपल्याला 16 माळा करायला सांगतात लोक भक्त. नाही, तुम्ही ठरवा तुम्ही किती माळा करणार. मला आठवते, मला पण असं मला 2 वर्ष लागले होते 16 माळा यायला. सांगायचा उद्देश काय आहे की एकदाच वाढवलं 4 महिन्यात 16 माळा करा, आणि नंतर मग दुसरे 4 महिने दिसणारच नाही, असं नको व्हायला. तर हळूहळू हळूहळू भक्ती ही ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. एकदाच उडी नाही मारायची आपल्याला. जसं मिलिटरीमध्ये पण जे शिकवतात जम्प, हाय जम्प, ते हळूहळू थोडी 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 उडी मारायला शिकवतात, नंतर मग मोठी उडी मारू शकतो. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये पण आपण हळूहळू थोडं 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 प्रगती केली पाहिजे, जेणेकरून आपण ती टिकू शकेल. एकदाच उडी मारून जर दुसऱ्या दिवशी काहीच नाही झालं तर मग ते फायद्याचं नाहीये. त्यासाठी 2 माळा, 4 माळा, 8 माळा, 10 माळा, 12 माळा, नंतर 14 माळा, नंतर 16 माळा, जेणेकरून त्यांना तो ठाम विश्वास बसेल की ठीक आहे आता मी करू शकेल. त्याचप्रमाणे आपल्या भक्तीमध्ये पण आपण काही व्रत आपण पालन करायचं ठरवलंय, तर ते आपण ऍक्च्युली स्वतः व्रत घेतलं पाहिजे. भक्तीच्या पोषकसाठी, भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला अशी व्रतांच्याद्वारे आपल्याला त्या व्रतांच्याद्वारे आपण भक्तीमध्ये लवकर प्रगती करू शकतो. तर वेगवेगळे व्रत, कुणी म्हणतं की मी 16 माळा जप झाल्याशिवाय मी प्रसादच घेणार नाही, हा एक व्रत त्यांनी घेतलाय. आता कुणी कुणाला बोललं पण नाही आणि कुणी मोठेपणा पण दाखवायचा नाही, किंवा गुरुला त्यांनी वचन दिलं नाही, पण स्वतः आपल्या भक्तीसाठी एक पोषक म्हणून कुणी असं व्रत घेतलं की जोपर्यंत माझ्या 16 माळा होत नाही तोपर्यंत मी प्रसाद घेणारच नाही. मग कृष्णानंद सांगतात असे बरेच भक्त आहेत, एक असं करतात पालनवळ. तर असं करायचं असं नाहीये, असं म्हणत नाही की असं तुम्ही उद्यापासून करा, पण सांगायचा उद्देश आहे की आपण स्वतः आपल्या भक्तीसाठी काय पोषक आहे ते आपण बघितलं पाहिजे, आणि त्यावर ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मनुष्याने स्वतःच्या क्षमतेनुसार एखादे व्रत स्वीकारणे श्रेयस्कर आहे, आणि त्यानंतर त्याचे व्रताचे पूर्णपणे पालन करावे, आणि यामुळे भक्तिमय सेवेमध्ये प्रगत होऊ शकेल. जसं रोज कुणी म्हणतंय की मी रोज प्रभुपादांच्या ग्रंथाचं वाचन करेल, एवढं जास्त वेळ नाही राहणार, कमीत कमी मी 15 मिनिट रोज वाचणार,
मग रोज काही जरी झालं 15 मिनिट मी वाचल्याशिवाय झोपणारच नाही, असं व्रत पालन करायचं. छोटे छोटे व्रत आपण जर केले ना तर भगवंत खूप खुश होतात. की आपण बघा, आज भौतिक जगामध्ये मायादेवी एवढी शक्तिशाली आहे, पण इथं या भक्ती जगामध्ये माझा जो भक्त आहे तो माझ्याकडे येण्यासाठी काहीतरी थोडासा व्रत पालन करत आहे आणि तो पूर्ण करायचा पूर्णपणे त्याचा प्रयत्न करत आहे. आणि इथे प्रोपात देतात, जर 16 माळा होऊ शकला नाही एखाद्या वेळेस, दुसऱ्या दिवशी आपण त्याला डबल केलं पाहिजे. ऍक्च्युली आपण असा दिवसाचा रोज प्लॅन केला पाहिजे की 16 माळा आपण झाल्याच पाहिजे, आणि चांगल्या क्वालिटी, असंच क्वांटिटी नाही. म्हणजे 16 नावाला जर 16 माळा नाही, ते चांगल्या भावनेनं, चांगल्या चेतनेनं 16 माळा करायचा प्रयत्न करायचा आहे. संपवण्यासाठी संपवलं नाहीये, कारण गुरुंना तो आदेश आपण दिलेला आहे. आणि बघतो आपण 16 माळामध्ये किती आहे, 16 गुणिले 108 गुणिले 16 अक्षर, तर बघितलं तर 24,728 असे शब्द आहेत. तर आपण किती शब्द खातोय माळा करताना ते पण खूप महत्वाचे आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रत्येक शब्द आपण क्लिअर बोलतोय का, आणि क्लिअर बोलून आपल्या जे कानामध्ये आपण ऐकतोय, श्रवण करतोय का, अशा प्रकारे आपण जर काउंट केलं तो नंबर होत नाही. तर आपण काटेकोरपणे ते पालन केलं पाहिजे. 16 माळा आपण ज्या दिल्यात, गुरुला वचन दिलेलं आहे, तर तो योग्य मार्गाने आपण 16 माळा व्रत आपण पालन केलं पाहिजे. ध्यानपूर्वक जप करणं आणि पूर्ण 428 पूर्ण प्रत्येक शब्द आपण प्रोनाऊन्स करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं. नंतर एकादशीच्या दिवशी उपवास करणे. येस प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. पवित्र एकादशीच्या दिवशी उपवास करणे. ब्रह्मवैवर्त पुराणात असे म्हटले आहे की एकादशीच्या दिवशी उपवास करणारा मनुष्य सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो आणि पुण्यमय जीवनात प्रगती करू शकतो. यामागील मूळ उद्देश केवळ उपवास करणे हा नसून गोविंद किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी आपली श्रद्धा आणि प्रेम वृद्धिंगत करणे हा आहे. एकादशीच्या दिवशी उपवास करण्याचे खरे कारण म्हणजे शारीरिक गरजांना कमीत कमी करणे आणि नामजप किंवा तत्सम सेवा करून आपला वेळ परमेश्वराच्या सेवेमध्ये उपयोगात आणणे हे आहे. उपवासाच्या तिथींचा सर्वात चांगला उपयोग करण्यासाठी भक्ताने त्या दिवशी भगवान गोविंदांच्या लीलांचे स्मरण करावे आणि त्यांच्या पवित्र नामांचे सतत श्रवण करावे. पुढे वाचू प्रभूजी. ठीक आहे. आणखी एक, पवित्र वृक्षांना प्रणाम करणे. वृक्षांना प्रणाम करणे. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की भक्ताने तुळस आणि आवळा या वृक्षांना पाणी अर्पण करावे. त्याने गायी आणि ब्राह्मणांना प्रणाम करावा आणि प्रणाम तथा ध्यानाद्वारे वैष्णवांची सेवा करावी. हे सर्व केल्याने तो भक्त आपल्या जीवनातील पापांपासून मुक्त होऊ शकतो. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्ण. तर त्याच भजनामध्ये भक्तिविनोद ठाकूर पुन्हा लिहितात, शुद्ध भगत चरण रे भजन अनुकूला, भगत सेवा परम सिद्धी प्रेमलती कारमूला. तर ते सांगतात, शुद्ध भक्त चरण रेणू, शुद्ध भक्ताच्या चरणाची रज जी आहे तर ती एवढी शुद्ध आहे, भजन अनुकूल, आपल्या भजनासाठी ते खूप अनुकूल आहे. आणि भक्त सेवा परमसिद्धी, जर आपण या शुद्ध भक्तांची सेवा केली तर परमसिद्धी म्हणजे ती पूर्ण आपल्याला भक्तीचं मूळ आहे किंवा भक्तीला पोषक खूप ठरते ती. प्रेमलती कारमूल, प्रेम आपल्याला देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर दुसरा जो कडवा आहे त्याच्यामध्ये सांगतात, माधवती थी भक्ती जननी जतने पालन करी, कृष्ण बसती बसती बोली परमादरे बोरी. सांगितलंय परम जे शुद्ध करणारे जे तिथी आहेत, खास करून जन्माष्टमी आणि एकादशी, माधव तिथी आणि भक्ती जननी आहे,
हे भक्तीची जननी आई आहे आणि माधव तिथी आहे, खूप भगवंताला प्रिय आहे. माधवती ती भक्ती जननी जतने पालन करी. तर आपण ह्याचं व्रत खूप गंभीरतेने पालन केलं पाहिजे. असं नाही की आता आपण जाता जाता 2 दिवस आपल्या रेल्वेमध्ये प्रवास केला आणि दुसऱ्या दिवशी होती एकादशी आणि आपण विसरून गेलो ती एकादशी होती आणि मग आपल्याला संध्याकाळी घरी पोहोचलो आणि मग नंतर कळालं की ती एकादशी होती. ऍक्च्युली असं विसरायला नाही पाहिजे, कारण एकादशी ही खूप पवित्र दिवस आहे. विसरलो आणि एकादशी सुटली असं नको व्हायला. एकादशीचं लोक वाट बघतात. पहिल्यांदा लोक द्वादशी, एकादशी आणि दशमी तिन्ही दिवस उपवास करायचे आणि असंख्य नामजप करायचे, निरंतर कीर्तन करायचे. दशमी रात्रभर कीर्तन, एकादशी दिवसभर रात्रभर कीर्तन आणि द्वादशीला 12 वाजेपर्यंत उपवास आणि 12 वाजता सगळ्या वैष्णवांची सेवा करून नंतर जेवण करणे. तर अशा प्रकारचे लोक एकादशी पहिले पालन करायचे. पण प्रभुपादांनी आपल्याला एवढं सोपं दिलेलं आहे की आपण शक्य तेवढं आपण उपवास केला पाहिजे. उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, भगवंताच्या जवळ राहणे. उपवास करण्याचा उद्देश आहे भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन जाणे. त्यासाठी एकादशी असं नको, एकादशी दुप्पट काशी असं नको व्हायला. ते भक्तीमध्ये याच्या अगोदर मला आठवत आहे आमच्या घरी एवढं मोठं तळणं चालायचं, पुन्हा नंतर खीर, नंतर खिचडी आणि नंतर भगर आणि नंतर मग पुन्हा राजगिराचं हे, बापरे. म्हणजे आता आठवतंय की आपण म्हणजे एकादशीचं महत्व जे आहे ते महत्व काय आहे हे, आणि मग एवढं खाल्ल्यानंतर मग भजन काय होणार आहे, तर मग तर झोपावं लागणार आहे. असं नको व्हायला. तर एकादशी आपण योग्य मार्गाने केली पाहिजे. मी असं नाही म्हणत खायला नाही पाहिजे काहीच. आपण वेगवेगळ्या प्रकारचे एकादशी व्रत पालन करणारे भक्त आहेत. कुणी निर्जल करतं, निर्जल म्हणजे काय, जल पण पित नाही, पाणी पण पित नाही. कुणी सजल करतं, सजल म्हणजे पाणी पिऊन करतं. आणि कुणी सफळ करतं, सफळ म्हणजे फळ खाऊन करतं. आणि प्रभुपाद म्हणले ठीक आहे तुम्हाला तिन्ही पण नाही जमलं तर म्हणजे हे करा, भगवंताला भोग दाखवून आपण बिना अन्न म्हणजे अन्न नाही खायचं त्या दिवशी. अन्न खायचं नाही म्हणजे काय, म्हणजे खास करून तांदूळ, गहू, डाळ हे वर्ज्य केलं पाहिजे. आणि मग बाकी आपल्याला सांगितल्याप्रमाणे भगर किंवा साबुदाणा वगैरे किंवा फळ किंवा दूध असे पण असं अशा प्रकारे आपण. तर एकादशी खूप पवित्र आहे, त्याच्यामुळे आपण एकादशीला उपवास केला पाहिजे. तर जास्तीत जास्त आपण नामजप जास्त केला पाहिजे. मला आठवतंय मीरा रोड जे मंदिर आहे तिथं गृहस्थ लोक, वानप्रस्थ लोक येऊन 64 माळा करतात एकादशी दिवशी. तर माताजी लोक सगळे 64 माळा करतात. बऱ्याच पूर्ण टेम्पल हॉल मध्ये फुल बघितलं मी बऱ्याच वेळेस. पुन्हा नंतर वृंदावनमध्ये मायापूर सारख्या ठिकाणी पण बरेच जास्त माळ करतात. तर सांगायचा उद्देश आहे की आपण, आणि इथं मंदिरामध्ये पण आपण एक असं असं वातावरण निर्माण केलंय की एकादशी दिवशी पूर्ण एक हॉल प्रभूजींसाठी, एक हॉल माताजींसाठी रिझर्व केलेला आहे. दिवसभर तुम्ही नामजप करा. तर अशा प्रकारे आहे. आणि प्रसाद पण आहे इथे. प्रसाद पण आपल्या म्हणजे भगवान प्रभुपाद राजशंकरूच्या कृपेने सकाळ दुपार प्रसाद सर्वांसाठी आहे. तर आपण अशा प्रकारे जर बघितलं तर म्हणजे पोषक वातावरण आपल्यासाठी आहे. तर आपण शक्य तेवढं, पहिल्यांदा लोक एकादशीला सुट्टी असायची पहिल्यांदा ऑफिसला. इंग्रजांनी बाकी संडे ऑफ, वीकेंड ऑफ, शनिवार रविवार ऑफ हे सगळं इंग्रजांनी आलं. पण पहिल्या आपल्या संस्कृतीमध्ये एकादशीला सुट्टी असायची. तर जेणेकरून जास्तीत जास्त आपण भक्तिमय पोषक वातावरण करावं. तर सांगितले इथे सांगतात की हे आपल्या भगवंताला खूप शुद्ध, भगवंताला मूळ उद्देश केवळ उपवास करणे हा नसून गोविंद किंवा कृष्णाविषयी आपली श्रद्धा आणि प्रेम वृद्धिंगत करणे, वाढवणं. प्रेम वाढवायचं आहे, श्रद्धा वाढवायची आहे. त्यासाठी जास्तीत जास्त भगवंताचं श्रवण करणे, भगवंताचं नामजप करणे, भगवंताची सेवा करणे. शरीरासाठी कमी वेळ देणे. उपवास कशासाठी करायचा आहे, जेणेकरून आपला वेळ जो शरीरासाठी जातो तो कमी होईल आणि भगवंतासाठी जास्त वेळ वाढेल. तर अशा प्रकारे नंतर सांगितलंय पवित्र वृक्षांना प्रणाम करणे. पवित्र वृक्ष जसं तुळशी आहे,
तुळशीला खूप महत्व दिलेलं आहे की धात्री अश्वत्थादी गौरवन तर आपला आदर सन्मान देणे, आमलकी, अश्वत्था आणि बाकी सगळे जे आहेत तर पवित्र वृक्ष आहेत, हे पवित्र वृक्ष आहेत, त्यांना आपण आदर सन्मान दिला पाहिजे, त्यांना प्रणाम केला पाहिजे. तर खास करून तुळशी आणि आवळा या वृक्षांचं महत्व सांगितलेलं आहे. तुळस ही भगवंताला खूप प्रिय आहे आणि जेव्हा अमृत उत्पन्न झालं होतं तेव्हा तुळस बाहेर आली होती असं सांगण्यात आलेलं आहे. तर आणि इथे गायीचं उदाहरण दिलेलं आहे. कशा प्रकारे गाय पण सगळ्यात पवित्र आहे. जेव्हा ब्रह्माजीला कळालं यज्ञ करायचे असतात आणि यज्ञाच्या वेळेस यज्ञ करण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे आणि तूप लागणार आहे, तर मग तूप मिळण्यासाठी आपल्याला दूध पाहिजे. मग दूधसाठी गाय, त्यासाठी ब्रह्माजीने गायची निर्मिती केली आणि गाय सगळ्यात पवित्र आहे. नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हितायच, त्यासाठी सांगितलंय की ब्राह्मण गायी हे खूप पवित्र आहेत आणि ते भगवंतला खूप प्रिय आहेत. तर त्यासाठी आपण त्यांचं आदर सन्मान देऊन प्रणाम केला पाहिजे. आणि आणि हा सोपा उपाय आहे आपल्या गत जीवनातील पापापासून मुक्त होण्यासाठी. तर जे काही पाप झालेले आहेत त्याच्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी वैष्णवाची सेवा करणे, ब्राह्मणाची आणि गायीची सेवा करणे आणि खास करून जे भगवंताला खूप प्रिय आहेत, खास करून तुळस सर्वात प्रिय आहे, त्यांना पण आपण योग्य तो आदर सन्मान आणि प्रणाम केला पाहिजे. बघा आपल्या संस्कृतीमध्ये तुळशी समोर दिवा लावणे, आता हे तर आपण भक्तीमध्ये तर आपण करतोच, पण भक्तीमध्ये याच्या अगोदर पण आठवत आहे की रोज संध्याकाळी आई रोज शिकवायची की संध्याकाळी दिवा लावला तुळशीपाशी आणि माझा नमस्कार देवापाशी, असं. तर म्हणजे ही आपली संस्कृती आहे, किती सुंदर संस्कृती आहे, किती शुद्ध संस्कृती आहे. पण आज त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. त्यामुळे आपण आपल्या सगळ्या नातेवाईकांना, मुलाबाळांना सगळ्यांना हे संस्कार देणं हे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून या संस्काराद्वारे त्यांचं एक चांगलं जीवन घडेल पुढे. तर इथे सांगतात, जीव गोस्वामी सांगतात भक्तिरसामृत सिंधूमध्ये, ते आपल्या ह्याच्यामध्येच टीका करताना की गोपाल हे खूप प्रसिद्ध, गोपाल हे खूप खुश होतात जेव्हा आपण गायींची रक्षा करतो. ते गौतमी तंत्र उपनिषद सांगतात की गायींची आपण जसं ब्रश असो, ब्रश जसं गाम खाजवतो आपण, त्याप्रमाणे आरामात गायींचं आपण थोडस हातावरून हात फिरवला पाहिजे शरीरावरून, किंवा त्यांना जसं इथे चित्रामध्ये बघतोय आपण, त्यांना गवत चारलं पाहिजे आणि त्यांना एक प्रदक्षिणा केली पाहिजे. आपल्या उजवीकडे गायीला ठेवून प्रदक्षिणा, जसं आपण भगवंताची मंदिराची पूजा करतो, प्रदक्षिणा करतो, त्याप्रमाणे त्यांची पण प्रदक्षिणा केली पाहिजे. तर धात्री अश्वत्थादी गौवरम, गायींचं पण इथं महत्व सांगितलेलं आहे. त्यानंतर अभक्तांचा संकर, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे आता जो आपण वाचणार आहे. अभक्तांचा संघ त्यागणे. हरे कृष्ण. वाचू. हरे कृष्ण. अभक्तांचा संग त्यागणे. एकदा एका गृहस्थ भक्ताने भगवान श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले की एका वैष्णवाची सर्वसाधारण वागणूक कशी असावी. त्या संबंधात भगवान चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिले की वैष्णवाने अभक्तांचा संग सदैव टाळावा. त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की 2 प्रकारचे अभक्त असतात. एक प्रकारचा अभक्तांचा वर्ग भगवान श्रीकृष्णांचे प्रभुत्व अमान्य करतो
तर दुसऱ्या प्रकारचा अभक्तांचा वर्ग अतिशय भोगवादी असतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भौतिक विषय सुखाच्या मागे लागलेल्या आणि भगवंतांचे प्रभुत्व अमान्य करणाऱ्या लोकांना अवैष्णव म्हटले जाते. म्हणून वैष्णवाने त्यांचा संग काटेकोरपणे टाळला पाहिजे. कात्यायन संहिता नावाच्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जरी एखाद्याला बळेच एका लोखंडाच्या पिंजऱ्यात किंवा धगधगत्या अग्निज्वाळांमध्ये ठेवण्यात आले तरी त्याने तेथे राहणे स्वीकारावे, परंतु भगवंतांचे प्रभुत्व उघड उघड अमान्य करणाऱ्या अभक्तांच्या संगतीत राहणे स्वीकारू नये. त्याचप्रमाणे विष्णू रहस्य नामक शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की एखाद्याने साप, वाघ किंवा मगरीलाही मिठी मारावी, परंतु अनेक देवी देवतांचे उपासक असणाऱ्या अथवा भौतिक वासनांचे प्रेरणेने कार्यरत असणाऱ्या लोकांच्या संगतीत राहू नये. भौतिक लाभ प्राप्तीची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने विशिष्ट देवतेची उपासना करावी असे शास्त्रांमध्ये सूचित करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला रोगमुक्त व्हायचे असेल तर त्याने सूर्यदेवाची उपासना करावी. त्याचप्रमाणे सुंदर पत्नी हवी असणाऱ्या व्यक्तीने शिव पत्नी उमेची, तर उत्तम विद्या संपादन करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने सरस्वती देवीची उपासना करावी. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतातही देवी देवतांच्या उपासनेसाठी एक मोठी यादी दिलेली आहे व ही यादी मनुष्याच्या भौतिक इच्छांना अनुसरून आहे. तथापि हे सर्व उपासक जरी त्या विशिष्ट देवी देवतांचे अगदी उत्तम भक्त वाटत असले तरी त्या सर्वांना अभक्तच म्हटले जाते. त्यांची भक्तांमध्ये गणना करता येत नाही. मायावादी किंवा निर्विशेषवादी असे म्हणतात की एखाद्याने परमेश्वराच्या कोणत्याही रूपाची पूजा करावी, कारण मनुष्य कोणत्याही मार्गाने गेला तरी शेवटी तो एकाच अंतिम स्थानावर पोहोचतो. तथापि भगवद्गीतेत स्पष्टपणे असे म्हटले आहे की देवी देवतांचे उपासक शेवटी त्या देवतांच्या ग्रहांना प्राप्त होतात आणि याउलट परमेश्वराचे भक्त मात्र भगवधामात जातात. वास्तविकपणे देवी देवतांच्या उपासकांची गीतेमध्ये कठोर निंदा करण्यात आलेली आहे. तेथे असे म्हटले आहे की असे उपासक आपल्या कामुक इच्छांमुळे आपली बुद्धी गमावून बसले आहेत आणि म्हणून ते अनेक देवी देवतांची उपासना करीत आहेत. म्हणून विष्णू रहस्य या शास्त्रामध्ये या देवोपासकांची कठोर निंदा करताना असे म्हटले आहे की अशा लोकांची संगत करण्याऐवजी मनुष्याने हिंस्र पशूंच्या संगतीत राहणे बरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर चैतन्य महाप्रभू सांगायचे असत्संग त्याग हे वैष्णवाचार. असत्संग त्याग, तर जे अभक्त आहेत त्यांचा त्याग, संघाचा त्याग करणे हे वैष्णवाचा आचार आहे. तर अवैष्णव आपल्याला भक्तीपासून खूप दूर घेऊन जातात. त्यामुळं अभक्ताचा त्याग केला पाहिजे. आता खास करून आपण जेव्हा जॉब करतो, आपण या भौतिक जगामध्ये राहत असतो, तर बराच वेळेस आपण अभक्तांबरोबर आपल्याला देवाणघेवाण करावं लागते. आपण अभक्तांच्या बरोबर आपल्याला बोलावं लागतं, काम करावं लागतंय. तर ते ठीक आहे, पण संघ घेणं हे वेगळं आहे. संघ घेणं म्हणजे काय की त्यांच्या विचारांवर आपण प्रभावशाली बनणे किंवा त्यांचा विचार आपण हृदयाशी स्वीकारणे, तर हे नसायला पाहिजे. कर्ण हा चांगला, दुर्योधनाच्या संगतीनं तो वाईट बनला. मंथराच्या संगती, मंथरा कैकेयी एवढी रामावर प्रेम करायची, पण मंथराने तिला विष पाजल्यासारखं तिच्या पूर्ण मनोभावनाच बदलली. अजामिल पण वेश्येशी बघून त्याला पण कुबुद्धी झाली. सुबुद्धी होती, जो ब्राह्मण होता, रोज उपासना करायचा, रोज पूजा करायचा, फुल तोडायला गेला, पण वाईट बघितल्यानं, म्हणजे एका वेश्येशी संगत करताना एका व्यक्तीला बघितलं
आणि नजर हटी दुर्घटना घडी. तर हे खूप महत्वाचं आहे. भक्तीसाठी पण असंच आहे. आज कोणीच म्हणू शकत नाही की मी खूप प्रगतशील भक्त आहे, मी 16 माळांचा 15-20 वर्षापासून जप करत आहे, माझी दीक्षा झालेली आहे आणि मी खूप कडक 4 नियमाचे पालन करतो, मग आता मायेशी मी काही पण घाबरू शकणार नाही, असं काही नाही ऍक्च्युली. तर ऍक्च्युली प्रगत भक्त जो आहे तो नेहमी मायेला पण खूप घाबरतो म्हणजे काय, ही भगवंताची शक्ती आहे. जसं आग आहे, आगीला आपण कोणी जरी म्हणलं तरी हात घातला त्याला हात भाजणार आहे. त्याचप्रमाणे भगवंताची शक्ती आहे, त्याला खेळत बसलं नाही पाहिजे. जसं सापाशी खेळायला नाही पाहिजे. तर त्याचप्रमाणे आपणही भक्तीमध्ये प्रगती करतोय तर तेव्हा आपण सतर्क राहायला पाहिजे. आपण मायाशी खेळ नाही पाहिजे, कारण एकदा संधी गेली तर पुन्हा भक्ती मिळणं खूप अवघड आहे. कारण असं बघितलंय, बराच वेळ जेव्हा भक्तीपासून पतन होतं कोणाचं, तर तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. एवढं वाईट वाटतं की त्यांना वापस भक्तांबरोबर जाणे, भक्तांच्या संगतीमध्ये राहणे, हे एकदम ते शेवटचा विचार असतो त्यांचा. नेहमी ते दूरच पळत असतात आणि मग जप किती करताय का नाही माहित नाही कोणालाच. त्यामुळं भाग्यवान व्यक्ती आहे जो अभाग्य आहे व्यक्तीचं जो भक्तीमध्ये नाहीये. भाग्य व्यक्ती आहे जो भक्ती मिळाली आहे. सर्वात अभाग्यवान व्यक्ती आहे जो भक्ती मिळाली पण भक्ती त्यांनी गंभीरतेने घेतली नाही आणि भक्ती तो पट झाला, म्हणजे तो निघून गेला. तर त्यासाठी खास करून जे कारण आहे ते अभक्ताचा संघ. तर त्यामुळं अभक्ताचा संघ आपण घेतला नाही पाहिजे. खास करून आपण जसं मी काल पण सांगत होतो की आपला परिवार भक्त परिवार असला पाहिजे, भक्तांशी आपण जास्त संगत घेतली पाहिजे. तर हे बऱ्याच दिवस आपल्याला कसोटी येतील, काही आपल्या जीवनामध्ये प्रसंग येतील जेव्हा आपल्याला परीक्षा होईल आपली. तर आनंदगंगू आहेत राधा गोपीनाथ मंदिरामध्ये, जेव्हा त्यांनी भक्ती चालू केली होती तेव्हा त्यांना खूप मोठा प्रसंग आला होता. आई वडील म्हणले तू भक्ती करतोस, भक्ती सोडून दे म्हणे. ते म्हणले नाही, मी नाही सोडून देणार. ते म्हणले जर तू भक्ती सोडली नाहीस तुला एक पैसा पण आम्ही देणार नाही, आपल्या घराण्यातला एक पण पैसा तुला मिळणार नाही, घरात पण आम्ही राहू देणार नाही, निघून जा लगेच. त्यांच्यावर खूप मोठा असा हे आला होता, प्रश्न आला होता. तर त्यांनी एक पण, ते म्हणले मला भक्ती करायची आहे, आणि मग त्यांनी अक्षरशः घरातून बाहेर निघाले, एक पैसा पण त्यांच्या घरातून मिळाला नाही त्यांना, आणि स्वतःच्या पायावर त्यांनी सगळं म्हणजे पुढे जीवन घडलं. म्हणजे सांगायचा उद्देश काय की अशा प्रकारे खूप आपल्या जीवनामध्ये पण घडेल. हे का ते जसं चहा किंवा मी, तर म्हणजे प्रभुपादांना पण विचारलं होतं की त्यांच्या बायकोने की मी और टी. तर प्रभुपादांनी विचारलं तुला चहा पाहिजे का मी पाहिजे म्हणे. तर तिला वाटलं की असंच म्हणजे हे करत करत जोक म्हणून तिने सांगितलं की मला चहा पाहिजे. तर तेव्हा प्रभुपादांनी लगेच सोडून दिलं. तर आपल्या पण जीवनामध्ये असे प्रसंग घडतील तेव्हा ऍक्च्युली आपण खूप सतर्क राहायला पाहिजे, कारण आपले विचार तसे बदलतात. हे मानसिक म्हणजे आपल्या मनावर खूप प्रभाव त्याचा होतो. तर जसं सूक्ष्म शरीरावर त्याचा प्रभाव होतो आपला जो असत संघ आहे. त्यामुळं आपल्याला काय आहे, भक्तीमध्ये मन पण खूप महत्वाचं आहे. आपलं मन जर स्थिर नसेल ना तर आपली भक्ती योग्य नाही होणार, जप योग्य नाही होणार. आणि मन स्थिर करण्यासाठी आपल्याला योग्य संघ मिळाला पाहिजे. तर हे खूप प्रॅक्टिकल आहे आपल्या जीवनासाठी. तर इथे प्रभुपादांनी इथे खूप सुंदर उदाहरण पण सांगितले कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी इथे संघ कसा आपण टाळला पाहिजे. 2 प्रकारचे व्यक्ती सांगितलेले आहे आपण. एकतर अभक्त वर्ग जो श्रीकृष्णाचे प्रभुत्व अमान्य करतो, आणि दुसरा जो आहे जो भोगवादी आहे. तर भगवंत मानतच नाहीये, तो भगवंत हे सर्वसामान्य आहे, भगवंताचं जे शक्ती आहे त्याला मान्य करत नाही. आणि दुसरा आहे स्वतःच्या भोगामध्येच तो मग्न असतो. तर भौतिक विषय सुखाच्या मागे लागलेल्या आणि भगवंताचे
प्रभुत्व अमान्य करणाऱ्या लोकांना अवैष्णव असं म्हटलं जातं. त्यांचा संघ आपण टाळला पाहिजे. तर इथे चैतन्य महाप्रभू सांगायचे, एखाद्या वेळेस लोखंडाच्या पिंजऱ्यात बंद केलेला किंवा ते परवडलं, किंवा आगीमध्ये धगधगत्या अग्नी ज्वालामध्ये ठेवण्यात ते परवडलं. म्हणजे बघा किती म्हणजे मोठी तुलना केलेली आहे, की मला पिंजऱ्यामध्ये राहून मी भक्ती करेल, पण मी अभक्ता संग नाही करणार. किंवा आगीमध्ये अग्निज्वालामध्ये ठेवलेलं मला तेवढं मला सहन करेल मी. एवढं मोठा जे जीवनामध्ये जे दुःख आहे ते सहन करेल, पण अभक्ता संग नाही करणार. आणि पुन्हा नंतर म्हणतात, साप, वाघ, मगरीलाही मी मिठी मारेल, पण देवी देवतांचे उपासक असणाऱ्या किंवा भौतिक वासनेच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या लोकांमध्ये मी संगतीमध्ये राहणार नाही. आता कोणी म्हणलं की अरे मग आता कसं आम्ही जॉब करावा? ऍक्च्युली जॉब करायचा आहे, बाहेर आपण कंपनीमध्ये जॉब करू जिथं आपल्याला बाकी आपल्या टीम मध्ये सगळे अभक्त आहेत, तर ठीक आहे, ते ठीक आहे. पण जसं मी सांगितलं, आपला जास्तीत जास्त जो आपली ओळख ही भक्त परिवाराची ओळख जास्त असली पाहिजे. त्यांच्याकडून आपला विचारांची आदान प्रदान जास्त घेतली पाहिजे. रोज आपला जप, आपला वाचन, आपलं श्रवण, आपली आरती, तर एवढा त्याचा आपल्या मनावर इफेक्ट झाला पाहिजे की तो दिवसभर त्याचा आपल्याला स्मरण होईल. तर पुन्हा नंतर देवी देवतांची उपासना ते पुढे पण आपण बघणार आहे, मग तेव्हा ते आपण ते बघूया. पण ते खास करून सांगितलेलं आहे की लोक वेगवेगळे उदाहरण दिलेले आहेत, कशा प्रकारे लोक वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना करतात कुठल्या तरी एका विशेष उद्देशासाठी. पण ऍक्च्युली हे सर्व उपासक जरी त्या विशिष्ट देवदेवतांचे अगदी उत्तम भक्त वाटत असले तरी त्या सर्वांना अभक्तच म्हटले जाते. आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे वृत्रासूर आणि भस्मासूर आणि वृकासूर तरी कशा प्रकारे शिवजीची उपासना करत होता, आणि शिवजी उपासना करत एवढी कठोर उपासना केली, शिवजी प्रसन्न झाले. आणि शिवजी प्रसन्न म्हणले की तुला काय पाहिजे सांग म्हणे. ते म्हणजे मला असं वर द्या की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल तो भस्म होऊन जाईल. तर शिवजी म्हणाले तथा असतो. तर शिवजी देवदेवतांची उपासना ही का करू नये तर त्याचं आपण पुढे बघणार आहे. पण शिवजींनी तथास्तु म्हणले, त्यांनी लगेच काय केलं, लगेच शिवजीच्या डोक्यावर हात ठेवायला प्रयत्न केला. आता शिवजी म्हणले अरे मी फसलो आता, लगेच ते पळायला चालू केलं. मग तेव्हा विष्णूजी आले. विष्णू एक मुलगा म्हणून आले आणि म्हणे त्या ब्राह्मणाला, तो जो भस्मासूर होता त्याने म्हणे काय झालं तू कुठे पळतोयस? ते म्हणले मला शिवजीच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. कशासाठी? त्याच्या पत्नीशी मला भोग करायचा आहे. अरे ते म्हणलं कशामुळं, तुला काय वाटतंय? नाही म्हणला मला शिवजीने मला आशीर्वाद दिलाय, ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल तो भस्म होऊन जाईल. अरे हसायला लागला ते मुलगा, म्हणा तू वेडा झालास. अरे शिवजी हा असाच आहे म्हणे, तू काही बोलतो, तुला तुला वाटतं खरं होईल असं? हो का म्हणे, खरंच का? हो बघ म्हणे, तू स्वतः परीक्षा घे, स्वतः डोक्यावर हात ठेव, काहीच होणार नाही तुला. आणि जेव्हा ते स्वतः डोक्यावर हात ठेवला, भस्म होऊन गेलो, भस्मासूर. तर देवी देवतांची उपासना करणारे लोक स्वतःचा मी आणि माझं कशी स्वतःची भौतिक इच्छा पूर्ण करण्याच्या मध्ये पूर्ण ते असतात. त्यामुळं देवी देवतांची उपासना इथे सांगितलेली आहे की ते आपल्या भक्तीला पोषक नाही, ते अभक्तच आहेत. आणि शेवटचे सांगितले कशा प्रकारे एखाद्याने परमेश्वराच्या कोणत्याही रूपाची उपासना पूजा करावी. कारण मनुष्य कोणत्याही मार्गाने जरी तो शेवटी एकाच अंतिम, तर ऍक्च्युली देवतांचे उपासक शेवटी त्या देवतांच्या ग्रहांना प्राप्त. यांती देवव्रता इथे पितृ यांती पितृव्रता भूतानी यांती भूतजा यांती मज्जा. सांगितलंय जर कोणी पितृंची पूजा केली तो पितृलोकात जाईल. ज्या एखाद्या विशिष्ट देवताची पूजा केली तर त्या देवी देवतांच्या त्या लोकांमध्ये जाईल. आणि पण जर कोणी माझी पूजा केली तर तो माझ्याकडे येईल, असं भगवंत सांगतात गीतेमध्ये. त्यामुळं आपण जर भगवंताची पूजा केली, भगवंताची आराधना केली, भगवंताची भक्ती केली जीवनभर, तर नक्कीच आपल्याला योग्य गती प्राप्त होईल. तर बघा म्हणजे किती भयंकर तुलना केलेली आहे.
ते म्हणतायत की देव देव देवोपासकांची कठोर निंदा करताना सांगतात, लोकांची संगत करण्याऐवजी मनुष्याने हिंस्त्र पशूंच्या संगतीत राहणे बरे. हिंस्त्र पशु कधी पण चावतील, कधी पण मारतील, कधी पण काय करतील, ते परवडलं, पण अभक्तांचा संग नको. हा खूप महत्वाचा हे आहे. कुणाला काय ह्याच्यामध्ये काही बोलायचंय? हे प्रश्न आहे. अभक्तांचा संघ ते त्यागणे. तर इथे या फोटोमध्ये बघताय आपण कशा प्रकारे सांगितलंय की जो इथे उजव्या साईडच्या फोटोमध्ये बघतोय, एक ब्रह्मचारी आहे आणि एक नवीन आलेला मुलगा आहे. तर तो एकदम भौतिकवादी मुलगा आहे. तर तो मुलगा येऊन सांगतो, बघा मी असा होतो, मी तसा होतो, मी हे केलं, मी ते केलं. आणि हे ऐकून तो जो ब्रह्मचारी, जो नवीन ब्रह्मचारी आहे, तर तो एवढं ऐकून त्याच्या मनावर बिंबतं. आणि मग तो जेव्हा मुलगा निघून जातो तेव्हा तो सारखं त्याच्यावर विचार करतो. म्हणजे त्यांनी संघ घेतला, तर त्याला वाटलं की मी त्याला मदत करेल, पण मदत करायच्या त्याच्यामध्ये तेवढी क्षमता नव्हती, कारण तो पण नवीन ब्रह्मचारी आहे. तर त्यांनी सगळं त्याला ते आठवावं लागलं आणि मग त्याची भावना पण ती झाली. सांगायचा उद्देश काय की त्याचा संघ त्यांनी घेतला. ऍक्च्युली आपण दुसऱ्या संघ दिला पाहिजे, आपण त्यांचा संघ नाही घेतला पाहिजे. जेव्हा आपण बाकी समाजामध्ये राहतो, जगामध्ये राहतो, वावरतो, तिकडे जातो, इकडे तिकडे, त्यांचा आपण संघ आणि प्रभाव आपण नाही झालं पाहिजे. आपण आपल्या भक्तीचा प्रभाव त्यांच्यावर दिला पाहिजे. प्रभुपादांनी तेच केलं. प्रभुपाद गेले अमेरिकेमध्ये, बाकी देशामध्ये, तर तेव्हा त्यांनी त्यांचा संघ नाही घेतला. हालाकी प्रभुपादांना म्हणले, स्वामीजी तुम्ही हे 4 नियम सांगितले ना, त्यातले 3च नियम ठेवा, 4था नियम तुम्ही कमी करा, तुम्हाला खूप तुमचे लोक. हरे कृष्णा. तर प्रभूजी तुम्ही सर्व आपण हे करत जा, मध्ये आवाज येतो बऱ्याच वेळेस, म्यूट राहतो नेहमी. हरे कृष्णा. तर प्रभुपादांनी लोकांचा संघ नाही घेतला, प्रभुपादांनी त्यांचा संघ लोकांना दिला. त्यामुळं लोकांवर त्यांचा प्रभाव पडायचा. तर आपणही आपल्यामध्ये जर क्षमता नसेल, आपण बेस्ट आहे की तिथून आपण जास्त वेळ राहिला नाही पाहिजे. जेवढं शक्य, जेवढं कामाचं आहे तेवढंच कामापुरतं तेवढं कामापुरतं तेवढं असलं पाहिजे भौतिक जगामध्ये. त्यासाठी आपण हे खूप महत्वाचं आहे, कारण भौतिक जगामधला प्रभाव खूप आपल्या मनावर बिंबवतो. त्यामुळे आपण योग्य ठिकाणी योग्य आपण हे केलं पाहिजे. तर प्रभुपाद तर तेच अभक्त संघ खूप महत्वाचा आहे. तो आपण अभक्त संघ आपण टाळला पाहिजे. श्री कृष्ण विमुखजन संघ त्यागो. श्रीकृष्ण विमुखजन, विमुख म्हणजे ज्या व्यक्तींनी भगवंताकडे जाणारा जे चेहरा आहे तो वळवलाय आणि ते भगवंतापासून चेहरा त्यांनी विमुख झालेले आहेत, त्यांच्याकडे त्यांनी भगवंतापासून वळून चेहरा दुसरीकडे गेले, त्या व्यक्तींचा संघ आपण टाळला पाहिजे. ठीक आहे. नंतर अयोग्य शिष्यांचा स्वीकार करणे, अनेक मंदिराची निर्मिती करणे किंवा अनेक ग्रंथांचे वाचन करणे. आवाज येत नाहीये प्रभूजी. हरे कृष्ण. अयोग्य शिष्यांचा स्वीकार करणे, अनेक मंदिराची निर्मिती करणे किंवा अनेक ग्रंथाचे वाचन करणे. एका व्यक्तीचे अनेक शिष्य असू शकतील, तथापि काहीतरी विशिष्ट कृतीसाठी अथवा काहीतरी विशिष्ट वस्तू प्राप्तीसाठी त्याला विविध शिष्यांचा निंदा व्हावे लागेल, अशा पद्धतीचे कार्य त्याने करू नये. तसेच त्याने नवीन मंदिरे बांधण्याकरिता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचण्यासंबंधीही अतिशय उत्साही असू नये. अर्थात यामध्ये ज्या ग्रंथामुळे भक्तिमय सेवा अग्रेसर होत असते त्यांचा अपवाद वगळला पाहिजे. खरे तर जर एखाद्याने भगवद्गीता, श्रीमद भागवतम, श्री चैतन्य शिक्षामृत आणि भक्ती रसामृत सिंधू या 4च ग्रंथाचे काळजीपूर्वक वाचन केले तर त्याला कृष्ण भावनेचे विज्ञान समजण्याकरिता पुरेसे ज्ञान प्राप्त होईल. त्यानंतर त्याने इतर अनेक पुस्तके वाचण्याचे कष्ट घेण्याची काही आवश्यकता नाही. श्रीमद भागवतात 7.13.8 नारद मुनी आणि महाराज युधिष्ठिर यांचा संवाद आढळतो.
या चर्चेमध्ये त्यांनी निरनिराळ्या वर्ण आणि आश्रम तथा त्यांची कार्ये व विशेष करून संन्यासी अर्थात या भौतिक जगाचा त्याग केलेले अशा लोकांच्या कार्याचे वर्णन केलेले आहे. संन्यासाश्रम स्वीकारलेल्या व्यक्तीने अयोग्य शिष्य स्वीकारू नयेत. एखादा इच्छुक शिष्य प्रामाणिकपणे कृष्ण भावना भावित होण्याचा प्रयत्न करीत आहे अथवा नाही याचे संन्याशाने सर्वप्रथम काळजीपूर्वक परीक्षण केले पाहिजे. त्याने अप्रामाणिक व्यक्तींचा शिष्य म्हणून स्वीकार करू नये. तथापि चैतन्य महाप्रभूंची अकारण कृपा अशी आहे की सर्व प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंनी सर्व ठिकाणी कृष्ण भावनेचा प्रचार करावा असे त्यांनी सांगितले. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेत अगदी संन्यासी सुद्धा कृष्ण भावने संबंधी सर्व ठिकाणी प्रवचने करू शकतात आणि वास्तविकपणे शिष्य होण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींचा ते स्वीकार करू शकतात. या ठिकाणी एक लक्षात घेण्यायोग्य गोष्ट अशी आहे की जोपर्यंत शिष्यांची संख्या वाढत नाही तोपर्यंत कृष्ण भावनेचा प्रचार शक्य होणार नाही. म्हणून कधी कधी अगदी धोका पत्करूनही चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेतील संन्यासी अपात्र व्यक्तीलाही शिष्य म्हणून स्वीकारतो. पुढे भविष्यात प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने त्या शिष्याची हळूहळू प्रगती होत जाते. परंतु जर एखाद्याने केवळ खोट्या प्रतिष्ठेकरिता किंवा मान सन्मानाकरिता शिष्यांची संख्या वाढवली तर तो कृष्ण भावनेचा प्रचार करताना निश्चितच पदभ्रष्ट होईल. त्याच प्रकारे अनेक ग्रंथ वाचून केवळ आपले पांडित्य लोकांसमोर प्रदर्शित करणे अथवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचने देऊन लोकप्रियता मिळवणे या सर्व गोष्टीमध्ये एक प्रामाणिक आध्यात्मिक गुरुला काहीही स्वारस्य नसते. गुरुने या गोष्टीपासून पूर्णपणे दूर राहिले पाहिजे. असेही सांगण्यात आले आहे की एका संन्याशाने मंदिरे बांधण्याबाबतीतही अतिशय उत्साही असणे इष्ट नाही. श्री चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेतील अनेक आचार्यांचे जीवन पाहिले असता आपण समजू शकतो की ते मंदिरे बांधण्याविषयी फारसे उत्साही नव्हते. परंतु जर एखादा उदार हृदयी मनुष्य पुढे आला व त्याने काही सेवा अर्पण केली तर हेच अनुत्साही आचार्य अशा सेवकांना अत्यंत खर्चिक मंदिरे बांधण्यास प्रोत्साहनही देतील. उदाहरणार्थ अकबर सम्राटाचा सरसेनापती महाराज मानसिंह याने रूप गोस्वामींना काही सेवा अर्पण केली आणि रूप गोस्वामींनी त्याला असा उपदेश दिला की त्याने भगवान गोविंद देवांसाठी एक विशाल मंदिर निर्माण करावे. या मंदिराच्या निर्मितीस अमाप खर्च आला. यास्तव प्रामाणिक आध्यात्मिक गुरुने स्वतःच्या जबाबदारीवर कधीही मंदिरे बांधण्याचे कार्य घेऊ नये. पण जर इतर कोणाकडे पैसे असतील व त्याला ते श्रीकृष्ण सेवेत उपयोगात आणावयाचे असतील तर रूप गोस्वामींसारखे आचार्य त्या भक्ताचे पैसे उपयोगात आणून भगवंताच्या सेवेकरिता एखादे सुंदर तथा भव्य मंदिर निर्माण करू शकतात. दुर्दैवाने कधी कधी असे घडते की आध्यात्मिक गुरु होण्यास पात्र नसणारा मनुष्य श्रीमंत व्यक्तीकडे जाऊन मंदिर बांधण्याकरिता निधी जमा करण्याचे प्रयत्न करू शकतो. अपात्र आध्यात्मिक गुरूंनी खर्चिक मंदिरे बांधून त्यात सुखासीन जीवन व्यतीत करण्याकरिता अशा धनाचा उपयोग केला तर ते कदापि योग्य मानले जाऊ शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आध्यात्मिक गुरुने केवळ तथाकथित आध्यात्मिक प्रगतीकरिता विशाल मंदिरे बांधण्याविषयी उत्साही असण्याची आवश्यकता नाही. या उलट प्रचार करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे. या संबंधात श्री भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज यांनी असा सल्ला दिला आहे की आध्यात्मिक गुरुने दिव्य ग्रंथ प्रकाशित करावेत. जर एखाद्याकडे विपुल धन असेल तर त्याने खर्चिक मंदिरे बांधू नयेत. या धनाद्वारे त्याने कृष्ण भावनामृत आंदोलनाचा विविध भाषांमध्ये प्रचार करता यावा यासाठी प्रामाणिक ग्रंथ प्रकाशित करावेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर ह्याच्यानंतर तीन जे अंग सांगितलेत त्यामध्ये 3 आहेत. तर पहिला आहे अयोग्य शिक्षांचा स्वीकार करणे आणि नंतर अनेक मंदिराची निर्मिती करणे आणि शेवटचा आहे 14वा अनेक ग्रंथांचे वाचन करणे. शिष्यादी बंधवित्वम. तर आपण या चित्रात बघतोय कशा प्रकारे प्रभुपादांच्या बरोबर सगळे अमेरिकन शिष्य होते. पण अमेरिकन शिष्य आहेत पण त्यांनी पूर्ण सगळ्यांनी काही कोणी शिष्य आहेत, कोणी संन्यासी आहेत, कोणी गृहस्थ आहेत, कोणी माताजी आहेत, कोणी प्रभूजी आहेत. पण सगळ्यांनी प्रभुपादांना एवढं मानलंय स्वतःचं गुरु, स्वतःचे सगळं माता पिता सर्व, की त्यांनी एवढं सगळं म्हणजे त्यांना जीवन देण्याचं ठरवलं. एवढं त्यांनी त्यांच्यावर हे केलं. तर प्रभुपादांना असं दाखवायचं नव्हतं की बघा किती माझे शिष्य आहे, पण त्यांचं स्वाभाविक
त्यांच्याकडे आकर्षण झालं होतं. प्रभुपाद जे म्हणतील ते करायला तयार होते. इकडं बघितलं दुसऱ्याच्या मध्ये तर गुरु आहे शिष्याला म्हणजे डॉलर म्हणजे पैशासाठीच करत आहे. तर ऍक्च्युली शिष्य हे नावासाठी नाही करायला पाहिजे. शिष्य म्हणजे स्वीकारणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे ऍक्च्युली. जेव्हा गुरु आपल्या शिष्याला स्वीकारतो त्याची जबाबदारी घेतोय की तुला भगवत धामात जाण्यासाठी मी जबाबदारी घेतो, जे काही लागेल ते मी करायला तयार आहे. म्हणजे गुरु होणं काही सोपं नाहीये आणि शिष्य बनणं हे पण सोपं नाहीये. आपण ऍक्च्युली गुरुसाठी जीवनदान द्यायला तयार असायला पाहिजे. जे गुरु म्हणेल ते करायला तयार आहे, तर ते खरं शिष्य आहे. गुरु पण असं पहिल्या काळामध्ये जे गुरुकुल असायचं, गुरुकुलमध्ये जाऊन शिष्य ट्रेनिंग घ्यायचा. गुरु कधी कधी जर विसरला बोलवायचं जेवायला प्रसादाला तर शिष्य उपाशी राहायला पाहिजे, एवढं ते पालन करायचे व्रत. तर जे अयोग्य शिष्य आहेत त्यांना स्वीकारलं नाही पाहिजे. अयोग्य म्हणजे काय की नावाला फक्त गुरु करायचं, माझं सोडणार नाही, मी जे करतोय ते मी करणार, नावाला मी अगरबत्ती पाहिल किंवा वर्षाचं एवढं ते दान मागायचं एवढं दान मी त्याला देऊन टाकेल, तर नावाला ते नाही करायचं. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन आणायचंय, तर त्यासाठी जो झटतो, जो गुरु स्वीकारतो तो खरा योग्य शिष्य आहे. आणि अयोग्य शिष्य म्हणजे तेच आहे की मला खूप मोठे लोकांना दीक्षा द्यायची आहे आणि मला मोठं नाव कमवायचं आहे, एवढे मी दीक्षा दिलेले माझे शिष्य आहेत, हे योग्य नाहीये. आणि जर कोणी प्रामाणिक शिष्य बनण्यासाठी तयार असेल त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे. आणि जर स्वतःहून जर पैसा जास्त येत असेल तर मग ते मंदिर बांधणं ठीक आहे, नाहीतर भक्तीचा प्रचार करणे हा सर्वात महत्वाचा उद्देश असला पाहिजे संन्यासाचा किंवा गुरुचा. तर स्वतःचं नाव मोठं होईल आणि समृद्धी जास्त मिळेल त्यासाठी मंदिर बांधणे किंवा त्यासाठी मोठं काही हे करणे, जीवन जगणे हे नाहीये. तर भक्तीचा प्रचार, भगवंताचा प्रचार, तर हे खूप महत्वाचं आहे. तर वाचन करायचंय, दुसरा दाखवण्यासाठी नाहीये. ग्रंथ वाचन करतोय कशासाठी, जेणेकरून आपल्याला हरे कृष्ण. आवाज येतोय का? हो येतो. हा तर असं नाही की फक्त मला आता हे खूप सॉरी तर स्वतःचं हृदय शुद्ध करायचंय, त्यासाठी प्रवचन करायचं, दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी नाही. भक्तीमध्ये हे खूप महत्वाचं आहे. भक्ती करताना बऱ्याच वेळेस गर्व चढतो, तो गर्व चढणं हे भक्तीसाठी खूप बाधा आहे. त्यासाठी आपली साधना चांगली असली पाहिजे. रोज नित्यम भागवत सेवा असलं पाहिजे, गुरूंचं वचन ऐकणे. तर जसं इथे बघा, इथे हे लायब्ररीमध्ये काय काय म्हणजे त्यांनी भरून ठेवलंय सगळं. तर असं संन्यासींनी दुसऱ्यांना म्हणजे माझ्याकडे सगळे लोक आकर्षित झाले पाहिजे आणि मी जास्त जास्त लोकांना शिष्य बनवलं पाहिजे, तर हे अयोग्य आहे. शिष्य पण योग्य असला पाहिजे, जो खरा प्रामाणिक आहे, जो गुरु म्हणेल तो करायला तयार आहे. आणि शास्त्र म्हणजे एवढे मोठे शास्त्र वाचणं बघा कचराच वाटतो एकदम. एवढं मोठं आहे पण एवढं मोठं वाचून दुसऱ्यांना म्हणजे आकर्षण नाही करायचं आपल्याला.
भगवंताला आदर सन्मान दिला पाहिजे, शास्त्र वाचून आपण नम्र झालं पाहिजे. विद्या विनयन शोभते. विद्या शोभते जेव्हा आपल्याला विनय येतो, म्हणजे आपण दुसऱ्याशी, गुरुशी आपण नम्रतेने वागतो, दुसऱ्यांना आदर सन्मान देतो, तर ते खूप महत्वाचं आहे. नाहीतर विद्या येते आणि जर गर्व चढत असेल तर ते विद्या नाही, ती अविद्या आहे. आणि अशा म्हणजे जे आध्यात्मिक जो उद्देश आहे त्याच्यापासून आपलं दूर नाही गेलं पाहिजे. हा येस, काल पण याच्या संदर्भात काल एक माताजी विचारत होते. दैनंदिन व्यवहारात निष्कपट असणे आणि लाभ अथवा हानी यांच्याकडे समदृष्टीने पाहणे. शेवटचे 3 राहिलेत. तर येस प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. वाचू का? हो वाचू. हरे कृष्ण. दैनंदिन व्यवहारात हा. निष्कपट असणे आणि लाभ अथवा हानी याकडे समदृष्टीने पाहणे. पद्मपुराणात असे म्हटले आहे की कृष्ण भावनाभावित व्यक्तीने भौतिक लाभ अथवा हानी यामुळे विचलित होऊ नये. जरी त्याची काही भौतिक हानी झाली तरी त्याने विचलित होऊ नये, तर सदैव आपल्या अंतःकरणात भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करावे. याचे तात्पर्य असे की प्रत्येक बद्ध जीव नेहमी भौतिक कार्यांचे चिंतन करीत असतो. त्यामुळे त्याने अशा प्रकारच्या विचार प्रणालीतून स्वतःला मुक्त करावायचे असते आणि पूर्णपणे कृष्ण भावनाभावित व्हावयाचे असते. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेचे मूळ तत्व म्हणजे सदैव श्रीकृष्णांचे स्मरण करणे हे होय. आपण भौतिक हानीने विचलित होऊ नये, तर मनाने सदैव श्रीकृष्णाच्या चरणकमलांचे चिंतन करावे. भक्ताने कधीही शोकमग्न होऊ नये अथवा गोंधळून जाऊ नये. पद्मपुराणात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीचे चित्त शोक आणि क्रोधाने पूर्णपणे भरून जाते, तिच्या अंतःकरणात श्रीकृष्णाचा आविर्भाव होण्याची काडी मात्रही शक्यता उरत नाही. देवी देवता. मनुष्याने देवी देवतांना प्रणाम करण्यास कधीही विसरू नये. एखादा मनुष्य देवतांचा भक्त नसेलही, परंतु याचा अर्थ त्याने देवतांचा अपमान करावा असा मुळीच नाही. उदाहरणार्थ, वैष्णव हा भगवान शिव किंवा भगवान ब्रह्मदेव यांचा भक्त नसतो, परंतु तो अशा उच्च स्थितीतील देवतांना प्रणाम करण्यास नेहमीच बाध्य असतो. वैष्णव तत्वज्ञानानुसार आपण एका मुंगीलाही प्रणाम केला पाहिजे. मग भगवान शिव किंवा भगवान ब्रह्मदेव यांच्यासारख्या उच्च श्रेणीच्या देवताविषयी काय सांगावे. पद्मपुराणात असे म्हटले आहे की कृष्ण किंवा हरी हे सर्व देवतांचे स्वामी आहेत आणि म्हणून ते सदैव पूजनीय आहेत. परंतु याचा अर्थ मनुष्याने देवतांना प्रणाम करू नये असा कधीच होत नाही. कोणत्याही जीवाला दुःख देऊ नये. महाभारतात असे विधान आहे, जो मनुष्य कोणत्याही जीवाच्या मनाला त्रास किंवा वेदना देत नाही, जो प्रेमळ पित्याने आपल्या पुत्राशी वागावे, तद्वत सर्वांशी प्रेमाने वागतो आणि ज्याचे चित्त अत्यंत शुद्ध असते, तो अतिशीघ्र पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे आशीर्वाद प्राप्त करतो. सध्याच्या तथाकथित सभ्य समाजामध्ये कधी कधी पशुवरील क्रूर अत्याचारासाठी निदर्शने होतात, परंतु त्याच वेळी समाजात मोठमोठे कत्तलखानेही चालवले जातात. वैष्णव असा नसतो. वैष्णव कधीही कत्तलखान्याला उत्तेजन देऊ शकत नाही किंवा एखाद्या जीवाला कोणत्याही प्रकारची वेदना देऊ शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे सांगत आहेत दैनंदिन व्यवहारात निष्कपट असणे आणि लाभ अथवा हानी यांकडे समदृष्टीने पाहणे. तर जीवनामध्ये कधी लाभ होईल किंवा कधी हानी होईल. करोडपतीचा रोडपती बनेल, तर तरी पण जो म्हणजे एक दिवस होता करोडपती, दुसऱ्या दिवशी झाला तो रोडपती म्हणजे सगळं त्याचा पैसा निघून गेला. तर तरी पण भक्तीमधला जे आनंद आहे तो भगवत भक्तीचा आनंद तो त्याचा कमी होणार नाही. तर अशी उदाहरणं पण आहेत. कशा प्रकारे अवधूत ब्राह्मणाकडे खूप पैसा होता, सगळे नातेवाईक त्याच्यावर प्रेम करायचे, पण जेव्हा त्याच्याकडून त्याचा पैसा हिसकावून गेला, पैसा निघून गेला, तेव्हा सगळे नातेवाईकांनी त्यांना सोडून दिलं. म्हणजे नातेवाईक प्रेम करत होते कशासाठी, तर पैशासाठी. हा, तर वाल्या कोळीला पण विचारलं होतं, तू एवढ्या सगळ्या लोकांची पाप करतोयस, एवढ्या सगळ्या लोकांना, एवढ्या सगळ्या तू हानी करतोयस, तर तू जाऊन विचार नाही तुझ्या नातेवाईकांना
की ते पण ह्या पापाचा हिस्सा तू घेणार का? पाप जे तू करतोयस ते पापाचे कर्म ते पण घेणार का फळ? तर जेव्हा तो गेला आणि सगळ्या नातवंडांना, खास करून त्याच्या पत्नीला आणि बाकी सर्वांना विचारलं, पोरांना, तर म्हणले आम्ही कशामुळे घेऊ म्हणे, तुम्हीच आम्हाला पैसे आणत आहे. तर त्यांनी स्वीकारलं नाही. जेव्हा त्याला कळालं तर म्हणजे सांगायचा उद्देश की की हे खूप म्हणजे महत्वाचं आहे की आपण जी कृत्य करतोय त्यातून आपल्याला बाकी सर्व भोगावं लागणार आहे. पण जे भक्तीमध्ये जे भक्त आहेत तर ते बघतात की ऍक्च्युली तत्तेनुकंपम सुषमिक्षमानो भुंजानेवात्मक कृतम विवाका ऋत्वा गोपूर्वी वितरणम जीवती मुक्ती प्रतिसाद. हे माझ्या सर्व माझ्याच कर्माचे फळ मला भोगावं लागणार आहेत. आणि सुख असेल किंवा दुःख असेल, श्रीमंत असेल गरीब असेल, जे पण बाकी जास्त किती जरी कमवल्या भौतिक जगामध्ये ते कमीच पडणार आहे. किती जरी मिळवलं तरी ते कमीच आहे, कारण भौतिक गोष्टी ही आपल्याला सुख नाही देणार आहे. ही गोष्ट आहे. जसं काही कधी कधी कोणाला जर गुलाबजामुन आवडतात, 10 गुलाबजामुन खाऊ, 20 गुलाबजामुन खाऊ, 50 खाऊ, 91 गुलाबजामुन खायचं बघायचं म्हणलं की आता नको वाटेल. तर ती गोष्ट होती ती आवडते, पण तीच गोष्ट आता द्वेष होतो बघितलं की. म्हणजे काय आहे की जी भौतिक गोष्ट आहे ती भौतिक गोष्ट आपल्याला सुख नाही देत आहे. तर ऍक्च्युली आपल्याला सुख किंवा आनंद देणारी गोष्ट आहे ती आध्यात्मिक गोष्टच आहे. तर तर त्यामुळे सांगितले की कशा प्रकारे आपण सुख किंवा दुःख, लाभ किंवा हानी याच्या समदृष्टीने बघितलं पाहिजे. तर पंडिता समदर्शिना, जे पंडित लोक आहेत खास करून जे भगवंताचे भक्त आहेत तर ते समदृष्टीने बघतात. मग कोणी श्रीमंत असेल कोणी गरीब असेल ह्याच्या सर्व. तर मनाने सदैव श्रीकृष्ण चरण कमळाचे चिंतन करावे. तर मूळ तत्व आहे नेहमी म्हणजे ऑलवेज रिमेंबर कृष्णा, नेव्हर फॉरगेट कृष्णा. नेहमी भगवंताचं स्मरण करावे आणि कधी भगवंत विस्मरण करू नये. हे हे आपल्या भक्तीचं मूळ तत्व आहे. तर भक्ताने कधीही शोकमग्न होऊ नये किंवा गोंधळ जाऊ नये. ऍक्च्युली हे खूप अवघड आहे. म्हणजे आता आपण वाचतोय हे एकदम सोपं वाटतंय ऐकायला किंवा बोलायला, पण ऍक्च्युली जेव्हा जीवनामध्ये अशी स्थिती घडते तेव्हा ऍक्च्युली त्याला योग्य घेणं, योग्य म्हणजे अशा पद्धतीनं हे स्वीकारणं हे खूप मोठी गोष्ट आहे. प्रभुपादांना पण जेव्हा एवढ्या मोठ्या ह्याच्यातून त्यांचे सारखे म्हणजे व्यवसायामध्ये त्यांना अपयश यायचं, त्यांचा जो जॉब होता तो त्यांना म्हणजे निघून म्हणजे सोडावा लागायचा, म्हणजे खूप दुःख आले. पण ते नेहमी बघितलं की ह्याच्यामधून भगवंताची काहीतरी हात आहे, भगवंत ह्याच्यातून मला काहीतरी शिकवत आहेत. अशा प्रकारे त्यांनी म्हणजे समदृष्टीने बघितलं. त्यांनी जेव्हा ते म्हणले की माझे माझे 10 पोरं होते, म्हणजे सॉरी माझे जे काही म्हणजे 3-4 मुलं होते, तर त्या मुलांना मी सोडलं, पण मला आता एवढे सारे शिष्य मिळाले म्हणे. तर संन्यास घेतल्यावर त्या मुलांना सोडावं लागलं, पण आता त्यांनी म्हणे बघा मला हजारो शिष्य आहेत जे सर्व माझ्या मुलासारखे आहेत. मुलं मुली पण दोन्ही पण, मुली म्हणजे जे शिष्य आहेत त्या मुली आहेत आणि शिष्य आहेत ते मुलं आहेत. तर एवढं सर्व. तर भक्तीमध्ये आपण काही गमवत नाही. भक्ती चालू केल्यावर आपण उलट भगवंत आपल्याला जास्त देतात. पण आपला भाव असं तो असला पाहिजे, भाव असला पाहिजे की मी मी माझ्याकडून काय भगवंताला देऊ, भगवंताने मला किती द्यावं हे नाही, तर मी भगवंताला काय द्यावं हा आपला विचार असला पाहिजे. मग आपण नेहमी सुखी आणि आनंदाने राहू. आणि त्याच्यानंतर सांगितलंय देवी देवतांचं, कशा प्रकारे देवी देवतांबद्दल सांगितलेलं आहे. शोकादी अवस वर्तिता. तर इथे बघा भक्ती राघव महाराजांचा फोटो आहे. भक्ती राघव महाराज हे मायापूरमध्ये जेव्हा बऱ्याच वेळेस जे गुंडे लोक होते ते अटॅक करायचे, तर तेव्हा एकदा असंच
त्यांनी भगवंताचा विग्रह त्यांना वाचवण्यासाठी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा गोळीबार झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक पाय त्याच्यावर गोळी लागली आणि त्यांना तो उपाय काढावा लागला. पण आज पण भक्ती राघव महाराज एवढ्या म्हणजे उत्स्फूर्त म्हणजे आनंदाने किंवा उत्साहाने भक्तीचा प्रचार करत आहेत आणि मृदंग म्हणजे कीर्तन करण्यामध्ये प्रवचन करण्यामध्ये मागे राहत नाही. आणि त्यांना असं वाटत नाही की अरे माझा पाय गेला, मला देवाने असं का केलं, भगवंताने असं माझा पाय का घालवला. बघ आज त्या फोटोमध्ये पण बघतो आपण कसं त्यांचा एकदम म्हणजे आनंदी फोटो दाखवत आहे. आणि दुसऱ्या फोटोमध्ये आपण बघतोय थोडं काही भांडणं झाले किंवा थोडं काही आपल्या जीवनात घडलं तर प्रश्न उद्भवतो, अरे देव असं का करतो माझ्या जीवनामध्ये, देवाने असं. तर ऍक्च्युली हे योग्य नाहीये. जेव्हा आपण बघतो की ऍक्च्युली भगवंत कधीच कोणाचं वाईट करत नाही, भगवंत नेहमी सगळ्यांचे चांगलेच करतात. तर या भावनेमध्ये आपण बघितलं तर ऍक्च्युली आपण शोक या किंवा खूप आनंद झाला तर आपण त्याच्यामध्ये वाहून जाणार नाही. तर ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सांगितले कशा प्रकारे देवी देवतांचं उपासना. तर देवी देवतांचं उपासना जे आहे तर ते सांगितलंय की मनुष्याने देवी देवतांना प्रणाम करण्यास कधी विसरू नये. तर मनुष्य देवतांचा भक्त नसेलही परंतु याचा अर्थ त्याने देवतांचा अपमान करावा असा मुळीच नाही. तर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे शिवजी त्यांचा एक खूप महान भक्त होता, एक ब्राह्मण होता. तर त्यांनी काय केलं की त्यांनी शिवजीचा महान भक्त होता. तर तर शिवजीला त्यांनी खूप प्रसन्न केलं. तर शिवजी म्हणे मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे, सांग म्हणे तुला काय पाहिजे. तर ते म्हणे मला तुम्हाला जे वाटतं की मला चांगलं राहील तर ते म्हणे द्या म्हणे. तर ठीक आहे म्हणे, तुला एक पारसमणी आहे, तू सनातन गोस्वामीकडे जा आणि ते तुला पारसमणी देतील, तू त्यांच्याकडून पारसमणी घे म्हणे. जेव्हा तू गेला आणि तेव्हा सनातन गोस्वामी ध्यान करत होते, महामंत्र जप करत होते. तर तेव्हा ते म्हणे सनातन गोस्वामी शिवजीने सांगितलं की तुमच्याकडे पारसमणी आहे. ते म्हणे ठीक आहे. ते म्हणे कुठे आहे म्हणे. ते म्हणले मला द्याल का. ते म्हणे हा घेऊन जा म्हणे. कुठे आहे म्हणे. ते म्हणे कचऱ्या कुंडीत ते पडलेलं आहे ते कोपऱ्यामध्ये. अरे वा म्हणले. लगेच त्यांनी कचरा कुंडी उघडली आणि लगेच तो पारसमणी बघितला आणि लगेच घेऊन पळत निघून गेला. जाता जाता त्याला विचार आला, अरे पारसमणी आहे, सोनं बनण्याची सगळी समर्थ शक्ती त्याच्यामध्ये आहे, पण हा कचरा कुंडीत कसा आला. तर त्यांनी लगेच विचार केला, मग नक्कीच सनातन गोस्वामीकडे काहीतरी मोठं धन आहे जे त्यांनी पारसमणी कचऱ्यात टाकलाय. तर काय आहे ते. जाऊन त्यांनी विचारलं, सनातन गोस्वामी तुम्ही म्हणताय की हे कचऱ्या कुंडात, पण मग एवढा पारसमणी जे लोक मरतात हे मिळवण्यासाठी आणि तुम्ही तिथे कचऱ्यात टाकलंय. हो म्हणले. ते म्हणले मग तुझ्याकडे काहीतरी मोठं धन आहे काहीतरी आहे. हो म्हणे. मग मला द्या म्हणे ते. नाही नाही असं नाही देऊ शकत, तुला हा पारसमणी समुद्रात टाकून ये पहिले पहिले, गंगेत टाकून ये, यमुनेत टाकून ये. तर तो गेला यमुनेत टाकला त्यांनी आणि नंतर बळद टाकला आणि नंतर आला. म्हणे काय आहे सांगा म्हणे. त्यांनी भगवंताचं नाम त्याला दिलं. तर जो ब्राह्मण होता तो पहिले भोगता होता, भोग करायचा विचार. नंतर त्यांनी देवी देवतांचा उपासक बनला, शिवचा उपासक बनला. पण शिवजीने त्यांना वैष्णवांचा संघ दिला आणि वैष्णव संगतीमध्ये तो वैष्णव बनला. तर खरे देवी देवतांची आशीर्वाद म्हणजे भक्तीमध्ये पोषक वातावरण देणे, भगवंताकडे त्यांना घेऊन जाणे. तर त्यासाठी देवदेवतांची उपासना का प्रभुपाद नको म्हणायचे, वर्ज का केली. कारण देवी देवतांची उपासना ही आपल्याला भौतिक जगामध्ये ठेवून जाते नेहमी. आणि भौतिक जगामध्ये कसं सुख मिळेल, कसा आनंद मिळेल हा उद्देश त्यांचा असतो. खास करून जे देवी देवतांचे उपासक आहेत तर त्यांना ऍटलिस्ट त्यांनी जे भगवंताला मानत नाहीयेत, जे अभक्त आहेत त्यांच्यापेक्षा ऍटलिस्ट त्यांनी कर्मकांडी भक्ती करतायत, कर्मकांडी
वेदांचं पालन करतायत. त्याच्यामुळं ऍटलिस्ट हळूहळू त्यांची प्रगती होईल या भावनेनं एक देवी देवतांची उपासना ओके म्हणलेली आहे. पण कलियुगामध्ये एवढा स्तर वरती उंच जाणं खूप खूप त्याला वेळ लागेल. त्यामुळे प्रभुपाद त्यांनी ती उपासना नको म्हटले. आणि त्यामुळं सांगितलंय की सकाम कर्म कोई करते त्या निष्काम करते आणि नंतर भक्ती म्हणजे पूर्ण शुद्ध भक्ती बनते. तर हे खूप विरळक आहे. त्यासाठी खूप जन्म घ्यावे लागतील देवी देवतांची उपासना करत करत. त्यामुळे सांगितलं की डायरेक्ट जे आपल्याला वरण ते करत 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 पुन्हा भक्त बनावं लागणार आहे. त्यामुळं आताच का पूर्ण भक्त नाही, अनन्य भक्ती आताच आपण स्वीकारली पाहिजे. अनन्य भक्ती ही म्हणजे असं स्वीट राईस मध्ये खडा टाकल्यासारखं आहे. त्यामुळं देवी देवतांची उपासना आपल्याला वर्ज्य नाही केलेली आहे. प्रभुपादांनी खास करून देवी देवतांची उपासना करू नका म्हणून सांगितलेलं आहे. पण देवी देवता हे भगवंताचे अंश आहेत या भावनेने त्यांना आपण नमस्कार करू शकतो. पूजा करणं वेगळं आहे आणि आदर सन्मान देणं वेगळं आहे. आदर सन्मान प्रत्येकाला दिला पाहिजे. देवी देवताच नाही, एक अभक्त पण त्याला पण आदर दिला पाहिजे. एक मुंगी किडा पण त्याला आदर सन्मान दिला पाहिजे. पण भक्ती किंवा पूजा करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इथे प्रभुपाद लिहितात देवी देवतांच्या ह्याच्यामध्ये की कशा प्रकारे शिवजी ब्रह्मा यांच्यासारखे उच्च श्रेणीच्या देवतांमध्ये पण काय सांगायचं, वैष्णव मुंगीलाही प्रणाम करतो. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताला बघतो. रिस्पेक्ट गॉड, लव्ह गॉड, लव्ह ऑल. आपण जेव्हा भगवंताला प्रेम करतो आपण सर्वांना प्रेम करतो. सर्वजण पूजनीय आहे आणि शेवटचं कोणत्याही जीवाला दुःख देऊ नये. तर हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण प्रत्येक जीवात्मा हा भगवंताचा अंश आहे आणि कोणत्याही जीवाच्या मनाला त्रास किंवा वेदना देत नाही. जो प्रेमळ पित्याने आपल्या पुत्राशी वागावे त्याप्रमाणे सर्वांशी प्रेमाने वागतो आणि ज्याचे चित्त अत्यंत शुद्ध असतो. तर अशा प्रकारे तो भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी पात्र होतो. तर कधी कधी पशुवरील क्रूर अत्याचारासाठी निदर्शन करतात. पण कत्तलखाने एवढेच वाढ झाले. तर वैष्णव कधी कत्तलखान्यात उतरण्यात येत नाही. आणि एखाद्या तर ऍक्च्युली आपल्या भक्तीमध्ये पण आपण जसं मी काल सांगितलं अहिंसा परमो धर्म. तर हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. पण आपल्याला आपलं स्वाभाविक आहे आपल्याला. कारण आपण भक्तीचं हे तत्वच आहे की स्वतः भक्ती करणे आणि दुसऱ्याला आपल्या भक्तीपासून त्रास नको व्हायला. स्वतःहून त्याला त्रास देणे तर खूपच वेगळी गोष्ट आहे. पण कळत न कळत पण त्यांना आपण मनाला आपण त्यांना उद्भव करू नये, म्हणून मन त्यांचं अशांत करू नये. तर अशी ही भक्ती आपल्याला सांगितलेली आहे. त्यामुळं म्हणजे बाहेरून असं सांगणं म्हणजे सांगितल्याची गरज नाहीये. कारण भक्तीमध्ये ऑटोमॅटिक आपण पालन करतो. तर जसं 1,00,000 रुपये आले मग 10 रुपये पण आले, 100 रुपये पण आले, 1,000 रुपये पण त्यामध्ये आले. त्याचप्रमाणे भक्ती जेव्हा शुद्ध भक्ती आपण करतो तर बाकीचे हे सर्व नियम आपण ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये येऊन जातात. तर अशा प्रकारे आपण बघितलं कसं जे मोक्ष आणि मुक्तीमध्ये फरक पण आपण बघितला होता मागच्या वेळेस. कशा प्रकारे मोक्ष म्हणजे काय की आपण सध्या कुणी काही पाप कर्म केले असतील तर त्याला ते सोडून त्याच्यामधला जो जे दुःख आहे ते दुःख कमी होणे तर त्याला मोक्ष म्हटलं जातं. पण मुक्ती म्हणजे काय की आपल्या स्वरूप जी स्थिती आहे त्याला प्राप्त करणे. आपण भगवंताचे दास आहे, भगवंताचे अंश आहे, भगवंताच्या अंश म्हणून आपण स्वरूप स्थिती प्राप्त करणे त्याला मुक्ती म्हटलं जातं. मोक्ष म्हणजे जसं कुणी चिमटा घेत आहे, कुणी त्रास देत आहे तर ते चिमटा देणं त्रास देणं बंद करणं त्याला मुक्ती म्हटलं जातं. त्या दुःखातून मुक्त होणे त्याला मुक्ती आहे. पण मोक्ष म्हणजे सॉरी उलट झालं. मोक्ष म्हणजे मला या भौतिक जगाच्या दुःखातून मुक्त व्हायचंय त्याला मोक्ष म्हटलं जातं. पण मुक्ती म्हणजे त्याला या भौतिक जगाच्या कल्मशापासून आणि आपली स्वरूप स्थिती प्राप्त करणे त्याला मुक्ती म्हटलं जातं. तर एक शेवटचं म्हणजे प्रभुपाद इथे लिहितात ना की कशा प्रकारे आपण आपला जो स्वभाव आहे तर तो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असला पाहिजे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारात निष्कपट असलं पाहिजे.
तर बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं की भक्त आपले काही पण करत ग्रंथ वितरण करतात, ग्रंथ वितरण करायचं आहे असं म्हणतात. तर प्रभुपादांनी सांगितलं हुक और क्रूक डिस्ट्रीब्यूट माय बुक, पण तसं नाही ऍक्च्युली. तर प्रभुपादांनी सांगितलं की कशा प्रकारे आपण व्यक्तींना समजून दिलं पाहिजे की बघा हे पुस्तकं तुम्हाला खूप फायद्याचे आहेत. अशा प्रकारे ग्रंथ वाचन करून तुम्हाला तुमच्या ज्या सध्याच्या स्थितीला, सध्याच्या जीवनामध्ये आपण जे काही तुम्हाला प्रश्न पडत आहेत, जे काही तुम्हाला जीवनामध्ये प्रगती करायची, तर त्यासाठी हे पोषक होतील. तर त्यासाठी हे पुस्तकाचं ग्रंथाचं वाचन करा. एकदा एक एक भक्त ग्रंथवितरण करत होते आणि त्याला एक अमेरिकेमध्ये एका व्यक्तीने विचारलं काय हे पुस्तक परफेक्शन ऑफ योगा, योगाची पूर्णता, असा एक पुस्तक होतं त्यांच्याकडे. तर ते म्हणे हे योगाची पूर्ण, ह्याच्यामध्ये अष्टांग दिलेत का, योग कसा करायचा दिलाय का, सगळं दिलंय का? हो म्हणले सगळं काय ह्याच्यामध्ये आहे. किती रुपये आहे म्हणे? ते म्हणले $10 म्हणजे 10 रुपये. तर ते म्हणले ठीक आहे हे घ्या, $100 घ्या, मला 90 रुपये वापस करा, $90 वापस करा. तर ते म्हणले माझ्याकडे चेंज नाहीये, माझ्याकडे पैसा चिल्लर पैसे नाहीयेत. तर तुम्ही काय करा, हे 10च्या 10 पुस्तक घ्या. एक पुस्तक तुम्हाला पाहिजे होतं, माझ्याकडून 9 पुस्तक घ्या आणि हे सगळे तुमच्याकडेच ठेवा. आणि असं करत त्यांनी 10 पुस्तक ठेवले आणि ते निघून गेलं. तर आणि नंतर मग त्याला वाटलं की अरे मी आज 10 पुस्तक वाटले दिले. तर तो व्यक्ती मात्र दुखावला गेला होता. तो म्हणे की अरे हे लोक मला असं फसवलं का. तर अशा प्रकारे तर ऍक्च्युली हे योग्य नाहीये. तर आपण निष्कपट असलं पाहिजे आणि आपलं जे आपले वर्तणुकीनं दुसऱ्याला मनोभावना पण दुखावली नाही पाहिजे, मग तो अभक्त का असेना. तर अशा प्रकारे आपलं प्रभुपाद म्हणायचे माझे भक्त आहेत हे एकदम परफेक्ट जेंटलमॅन आहेत. त्यांच्या वागणुकीद्वारे लोकांवर एवढा त्याचा प्रभाव पडतो की त्यांना पण भक्तीद्वारे ते भक्ती करण्यासाठी ते प्रेरणा मिळते. ते त्यांना त्यांच्यामध्ये पण एक इच्छा निर्माण होते की मला पण यांच्यासारखं बनायचंय. तर अशा प्रकारे आपण भक्ती केली पाहिजे, ज्याद्वारे लोकांना भगवंताकडे आपण आकर्षित केले जाऊ आणि ते पण भक्ती मार्ग स्वीकार करतील आणि भक्तीमध्ये प्रगती करतील. हरे कृष्णा. काही कोणाला प्रश्न? तर आज आपण बघितलं कशा प्रकारे भक्तीमध्ये जे 64 अंग आहेत त्यापैकी ऍक्च्युली सर्व अंग दिले नाही आणखी. तर त्यापैकी काही महत्वाचे अंग आपण चर्चा केली आहे. त्याच्यानंतर आणखी जे महत्वाचे अंग आहेत ते ऍक्च्युली खास करून वर्जनीय अपराध, अपराधाबद्दल आता रूप गोस्वामी सांगतात कशा प्रकारे नाम अपराध आहे आणि विग्रह अपराध, विग्रहामध्ये जे अपराध होतात ते अपराध कसे आपण काय आहेत ते कसे टाळले पाहिजेत त्याच्याबद्दल आणखी विस्तारानं त्याच्याबद्दल चर्चा करतात. आणि त्याच्यानंतर आणखी 9व्या अध्यायामध्ये पुन्हा आणखी उरलेले जे अंग आहेत त्याच्याबद्दल आणखी चर्चा होते. अशा प्रकारे 64 अंगाची जी चर्चा आहे ती 9व्या अध्यायापर्यंत आपल्याला पूर्ण होईल. ठीक आहे. हरे कृष्ण.